हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. पण आज स्कॉलरशिपचा जो 2025चा फेब्रुवारीचा 2025चा जो आपण क्वेश्चन पेपर आहे सेट ए, तो आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. तर इथे पहिले आपण फर्स्ट लँग्वेज म्हणजे इंग्लिश आणि मॅथ्स या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड व्हिडिओमध्ये मी मराठी आणि इंटेलिजन्सवर व्हिडिओ घेऊन येईल. तर इथे बघा, हे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते एकदा बघून घ्या. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 sections. इन सेक्शन 1 देर आर 1 to 25 क्वेश्चन ऑफ फर्स्ट लँग्वेज, म्हणजे इंग्लिशचे तुम्हाला 1 to 25 क्वेश्चन्स असतील. त्याच्यानंतर मॅथ्सचे असतील 26 to 75, म्हणजे ऑल 75 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे, ते सगळे कंपल्सरी आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत. टाइम लिमिट आहे 90 मिनिट्सचं, म्हणजे 1.5 hour. त्याच्यानंतर सेपरेट आन्सर शीट गिवन टू रेकॉर्ड आन्सर, म्हणजे इंग्लिश करता तुम्हाला सेपरेट आन्सर शीट मिळेल आणि मॅथ्स करता सेपरेट आन्सर शीट मिळेल. Each question has been given 4 alternatives. Read them carefully. Select and darken the correct answer to the answer sheet. तुम्हाला परीक्षेला जाताना बॉल पेन घेऊन जायचा आहे. एकतर ब्ल्यू घेऊन जा किंवा ब्लॅक घेऊन जा. पेन्सिलने चालणार नाहीये. ब्ल्यू पेन किंवा ब्लॅक पेननीच, बॉल पेन तुम्हाला हे असं कलर करायचं आहे. त्याच्यानंतर हे असं कसंही करायचं नाही. हे असंच कलर असेल तर तुम्हाला तुमचं म्हणजे आन्सर जे आहे ते गृहीत धरलं जाईल. बरोबर. त्याच्यानंतर एकपेक्षा 2 जास्त सर्कल डार्क करायचे नाहीयेत, एकच करायचं आहे कुठलं तरी. आणि आन्सर वन्स रेकॉर्डेड कॅनॉट बी चेंज. एकदा तुम्ही हे आन्सर हे केल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही 4th होतं, 3rd होतं, पण ते तसं तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे नीट समजून उमजून ते सर्कल तुम्ही डार्क करायचे. ठीक आहे. चला आपण आता पहिला पेपर सॉल्व्ह करायला घेऊयात, इंग्लिशचा. चला इंग्लिशमध्ये बघा, आता इथे हा पॅराग्राफ दिलेला आहे. Bal Gandharva was one of the most famous actors in India. He acted in Marathi music plays. Bal Gandharva was his dash. काय होतं हे ए, इथे आता ऑप्शन दिलेलं आहे बघा. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. म्हणजे बाल गंधर्व वॉज हिज काय होतं, स्टेज नेम होतं. ठीक आहे. बाल गंधर्व हे त्यांचं स्टेज नेम होतं, खरं नाव त्यांचं वेगळं होतं. ते दिलेलं आहे खाली. ही वॉज बॉर्न इन द विलेज इन सातारा अँड ओरिजिनली वॉज नेम इन नारायण. त्यांचं ओरिजिनल नाव काय होतं, नारायण, आफ्टर बर्थ. He was one of the 11 children in a large poor family. Narayan did not like to go to school, but he had to go there. मग इथे बी मध्ये आन्सर काय येईल, सिलेक्ट द प्रॉपर फ्रेज टू फिल इन द ब्लँक. मग काय येईल इथे, ही हॅड टू गो देअर ऑल द सेम. ते फर्स्ट ऑप्शन येईल. ऑल द सेम म्हणजे त्यांना म्हणजे स्कूलमध्ये जायला आवडायचं नाही, पण त्यांना ते जावं लागायचं. ऑलमोस्ट ते रोज त्यांना करायला लागायचं. ते येईल ऑल द सेम, फर्स्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट बघा, पोएम दिलेली आहे ही. त्याच्यावर क्वेश्चन्स आहेत. विच लाईन गिवन बिलो एक्सप्रेस द पोएट्स मूड. तर पोएट्स मूड काय आहे, तर एकदा तुम्ही पोएम नीट रीड केली तर ह्याच्यात बघा इथे दिलेलं आहे, बट नाऊ आय एम सॅड अँड लोनली. म्हणजे मूड कसा आहे, सॅड अँड लोनली. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. वाय डू टीयर्स फिल अप टू द आईज ऑफ द पोएट. तो पोएट का रडत होता, का तो सॅड होता, कारण इथे बघा, आय स्टेअर ॲट द हाऊस नेक्स्ट डोअर, नो मुवमेंट, एव्हरीथिंग इज बेअर, अ टीयर्स रोल डाऊन माय चीक, माय बेस्ट फ्रेंड वन्स लिव्ह देअर. म्हणजे त्याचा बेस्ट फ्रेंड कधी काही तिथे राहत होता, जो आता राहत नाही. ते सगळं घर रिकामं आहे, जागा रिकामी आहे. म्हणजे मग त्याचा ऑप्शन अर्थ काय होता, ही मिसेस हिज फ्रेंड. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. पिक आउट द वर्ड दॅट राईम्स द देअर, राईम्स विथ देअर. देअरचं काय आहे इथे बघा, बेअर आहे. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. देर आर 12 months इन अ इयर. ऑगस्ट इज, ऑगस्ट कुठला महिना आहे, 8वा, 8th month येईल पहिला ऑप्शन. चला इंग्लिशचा पहिला पेपर तुम्ही लगेच सोडवून घ्यायचा आहे, कारण मॅथ्सला सोडवायला वेळ लागतो खूप. चला 7th क्वेश्चन बघा. युअर फ्रेंड इज नॉट फिलिंग वेल, व्हॉट वुड बी द सुटेबल ग्रीटिंग फॉर हिम. जेव्हा कोणी आजारी असतं तेव्हा आपण काय म्हणतो त्यांना, गेट वेल सून. इथे चौथा ऑप्शन मार्क होईल. फाइंड द प्रेडिकेट इन द फॉलोइंग सेंटेन्स. द ट्रेन रन्स अक्रॉस द कंट्री. तर इथे सब्जेक्ट ट्रेन आहे, म्हणजे प्रेडिकेट काय आहे, रन्स अक्रॉस द कंट्री. इथे येईल थर्ड ऑप्शन. चला 9 आणि 11 करता हे तुम्हाला फिगर दिलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला आन्सर द्यायचे. इन ऑल हाऊ मेनी बॅग्स कॅन यू टेक होम इफ यू बाय 2 bags. आता इथे काय सांगितलंय, बाय 2 bag 1 फ्री. म्हणजे जर तुम्ही 2 bags बाय केल्या तर तुम्हाला एक त्याच्यावर फ्री मिळेल. म्हणजे टोटल बॅग तुम्ही किती घरी घेऊन जाल, 3. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन 3. बघा नेक्स्ट. इन द लाईन बाय 2 bag 1 फ्री, व्हॉट डज दॅट वर्ड बॅग मीन. तर त्या बॅगचा तिथे अर्थ काय होतो, की गेन, मिळेल तुम्हाला किंवा तुम्ही जिंकाल. एक बॅग तुम्हाला एक्स्ट्रा तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही जिंकाल. इथे येईल गेन ऑर विन. बाय अगेन होईल का नाही, बाय ऑर सेल होईल का नाही, बाय ओनली 1 bag आहे का नाही.
बाय 2 आणि बॅग 1 फ्री, म्हणजे एक तुम्ही मिळवा बॅग. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. 11 बघा, वाय आर कस्टमर्स आज टू हरी अप. हरी अप, आता इथे बघा, इथे काय लिहिलेलं आहे हरी अपचं? हरी, डोंट वेट टिल इट्स लेट, म्हणजे जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत तुम्ही खरेदी करून घ्या. बिकॉज द फ्री ऑफर एंड इफ स्टॉक गेट ओव्हर, म्हणजे स्टॉक जर संपला तर ती ऑफर सुद्धा एंड होईल. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, डॅश इज द यंग वन ऑफ पिग. पिगच्या यंग वनला काय म्हणतात? पिगलेट. सो चौथा ऑप्शन येईल. चूज द करेक्ट ऑप्शन. द डॅश वर्क्स अँड मेन्स वॉटर पाईप्स, आणि वॉटर पाईप्सचा कोणाशी आता इथे आता पॉटर, टेलर, कार्पेंटर का प्लंबर? प्लंबर. पाण्याची कामं कोण करतं? प्लंबर. चला, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड रिलेटेड टू द गिवन वर्ड. रजिस्टर. गेम्स, विक्ट्री, फील्ड, गोल्स, मेडल, स्टेडियम आणि विनर. तर ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला ABCD मधनं आपल्याला फाईंड करायचे. कुठले आहेत? तर फॅक्टरी येणार नाही आणि सेल पण येणार नाही, पण टीमवर्क येईल का? येस, सगळे मिळून टीमवर्क मिळून तुम्ही एखादा गेम खेळाल तर तो जिंकू शकता. सो बी पण येईल आणि स्कोअर पण येईल. सो बी आणि सी हे दोन ऑप्शन येईल, म्हणजे इथे ऑप्शन 1 येईल. पिक आउट द ॲडजेक्टिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. द फूड केप्ट इन द बोल वॉज डिलिशियस. फूड कसं होतं? डिलिशियस. म्हणजे इथे हे फूड कसं डिस्क्राईब केलं? ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? डिस्क्राईब करणं एखाद्या वर्डला. मग हे फूड कसं होतं? द फूड वॉज डिलिशियस, म्हणजे इथे येईल सेकंड ऑप्शन. डिलिशियस हे ॲडजेक्टिव्ह येणार इथे. इफ स्टिक्स इज इक्वल टू बंडल देन बीज. बीजचं काय असतं? कलेक्टिव्ह नाउन काय आहे बीज करता? स्वॉर्म. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला, नेक्स्ट बघा 17. पिक आउट द ॲडवर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. ॲडवर्ब म्हणजे काय? इथे येलवा लागलं अर्ली. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. माय फादर कम्स होम अर्ली. चूज द करेक्ट ऑप्शन. डॅश फ्रूट स्किन्स ऑन द रोड इज डेंजरस टू द अदर रोड युजर्स. काय आहे? थ्रोईंग फ्रूट स्किन्स ऑन द रोड, म्हणजे फ्रूट स्किन्स म्हणजे फळांची सालं रोडवर फेकणं डेंजरस आहे. सो येईल थ्रोईंग, फोर्थ ऑप्शन. कंप्लीट द फॉलोइंग ट्री डायग्राम युझिंग प्रॉपर ऑप्शन. डिसऑर्गनाइज, डिसलॉज, मग इथे काय येईल? डिस्कस येईल का? नाही. इथे काय येईल? डिसिप्लिन, डिस्क्रीट, याचं काही ऑप्शन येणार नाही. काय येईल इथे? डिसइन्फेक्ट, सेकंड ऑप्शन येईल. आता हे कसं कळलं की इथे डिसइन्फेक्टच येईल? कारण डिस्कस म्हणजे काय? डिस्कस करणे, बोलणे. मग इथे हे डिस आणि कस असं वेगवेगळे शब्द होतात का? हे नाही. हे होतं इन्फेक्ट आणि डिसइन्फेक्ट, बरोबर? इन्फेक्ट होणं आणि डिसइन्फेक्ट होणं हे दोन वेगवेगळे शब्द, म्हणजे हे प्रिफिक्स इथे वापरले गेले. म्हणजे बाकीच्या ठिकाणी प्रिफिक्स वापरले गेले का? डिस हे प्रिफिक्स वापरले का इथे डिसिप्लिन मध्ये? नाही. डिसिप्लिन म्हणजे काय? डिसिप्लिन म्हणजे शिस्त, म्हणजे हा प्रॉपर हा वर्ड आहे डिसिप्लिन. ठीक आहे, हे डिस हे लावल्यावर ह्याला हा वर्ड तयार नाही झाला नवीन. सो इथे काय येईल? डिसइन्फेक्ट, सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. राधा वॉज डिस्टर्ब विथ द डॅश ऑफ द बेल. द बेलचा आवाज कसा असतो? डिंग डॉंग. सो इथे फर्स्ट येईल. फॉर विच ऑप्शन बिलो यू विल यूज द आर्टिकल. आता इथे बघा, इथे पहिलं ई आहे, इथे ओ आहे, इथे यू आहे, म्हणजे या सगळ्याच्या आधी काय येईल? ॲन येईल, कारण हे सगळे काय आहेत? वॉवेल्स आहेत. वॉवेल्सच्या आधी काय? ॲन लागतं. मग इथे स्टुडिओ आहे, म्हणजे इथे ए येईल. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. फाइंड आउट द सुटेबल ऑप्शन. टायगर, इंडिया. कांगारू. कांगारू कुठल्या देशाचा प्राणी आहे? ऑस्ट्रेलिया. थर्ड ऑप्शन इज इथे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय सिलेक्टिंग द करेक्ट ऑप्शन. ऑलवेज वॉक ऑन द डॅश अँड नॉट ऑन द रोड. कशावरून चाललं पाहिजे? फुटपाथवरनं. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. चला पुढे बघा, चूज द अप्रोप्रिएट हेडिंग फॉर द पिक्चर बिलो. आता हे जे दिसतंय ह्या पिक्चरमध्ये काय सेलिब्रेट करतात? इथे टीचर्स डे करताय, चिल्ड्रन्स डे, इंडिपेंडन्स डे का फ्लॅग डे? काय करताय इथे? इंडिपेंडन्स डे. नेक्स्ट विचारलंय व्हॉट अदर डे कुड बी सेलिब्रेटेड इन इंडिया ॲज सीन इन द पिक्चर. अजून कुठला डे सेलिब्रेट होऊ शकतो ह्या सेम पिक्चरमध्ये? तर तो होऊ शकतो रिपब्लिक डे. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. चला, इथे इंग्लिशचा पेपर आपला संपलेला आहे, एकदम इझी होता. आता आपण मॅथ्सचं सॉल्व्ह करूयात. आता मॅथ्समध्ये बघा, पहिला क्वेश्चन काय आहे? किलोग्रॅम आणि ग्रॅम ह्या दोन्हीची फक्त ॲडिशन करायची आहे. एकदम सोपं आहे, करूयात आपण, सॉल्व्ह करूयात. सगळे एका एक सॉल्व्ह करूयात. 26, 23 and 500 ग्रॅम. इथे लिहू आपण kg आणि इथे येईल ग्रॅम. आणि काय आहे? 21 आणि 750 ग्रॅम. चला याची ॲडिशन करू. 0 0 + 5 is 5, 5 + 7 is 12. आणि हा जो 1 आहे, आता हे 1250 ग्रॅम झाला, म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजेच काय?
1 kg. सो इथे 1 हा ऑप्शन इथे कॅरी ओव्हरला जाईल. सो 3 + 1 इज 4 + 1 इज 5 and 2 + 2 इज 4. म्हणजे आन्सर काय आलं 45 kg and 250 ग्रॅम. कुठला आहे ऑप्शन 1. चला नेक्स्ट बघा. ह्याची फक्त नॉर्मल ॲडिशन आहे, ती तुम्ही करू शकता, तरी पण मी दाखवते सोडवून. 8 + 1001. So 9 + 1 is 10, कॅरी ओव्हर लागेल 1. 9 + 1 is 10, कॅरी ओव्हर जाणार आहे 1. 9 + 1 is 10, कॅरी ओव्हर जाणार आहे 1. 9 + 1 is 10 + 1 is 11. सो इथे जाणार आहे 1. and 9 + 1 is 10, कॅरी ओव्हर जाणार आहे 1. 8 + 1 is 9. सो काय आन्सर आलेला आहे 901000. म्हणजे इथे आला आहे थर्ड ऑप्शन. चला हे जे सिंपल आहेत ते पहिले सोडवून घ्यायचे. तुम्हाला कुठलाही अवघड वाटलं तर ते ठेवून द्यायचे, आधी सगळे सिंपल सोडवून घ्यायचे आणि मग अवघड नंतर सॉल्व्ह करायचे, कारण सगळ्या क्वेश्चनला सेमच 2 मार्क्स आहेत प्रत्येक क्वेश्चनला. चला पुढचं बघा. अरेंज द गिवन फ्रॅक्शन इन डिसेंडिंग ऑर्डर. नाउ व्हॉट इज द ॲडिशन ऑफ द मिडल अँड द फर्स्ट फ्रॅक्शन इन दिस ऑर्डर. आता आधी आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये हे फ्रॅक्शन लिहून घेऊयात. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, सर्वात मोठा फ्रॅक्शन आधी येणार आणि मग छोटा. सो म्हणजे पहिला कुठला येईल इथे 9/7 येईल. मग कुठला येईल, सॉरी 9/4 आहे ते, 9/4. मग येईल 7/4. मग येईल 5/4, 3/4 अँड 1/4. ठीक आहे, असे ऑप्शन दिलेले आहेत. आणि काय सांगितलं आहे, ॲडिशन ऑफ द मिडल अँड द फर्स्ट फ्रॅक्शन. म्हणजे हा फर्स्ट आणि हा मिडल याची ॲडिशन. म्हणजे 9 + 5 किती 14. 14/4. मग आता 14/4 इथे आन्सर आहे का, नाही. म्हणजे आपण हे सॉल्व्ह करायचं, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणायचं आहे. ह्याला डिवाइड कशाने होईल, 2 ने डिवाइड होईल ह्याला. सो 2 × 2 = 4, 2 × 7 = 14. म्हणजे आन्सर काय येणार आहे 7/2. आता या दोन्ही नंबरला अजून कशाने डिवाइड होतं का, नाही होत. त्यामुळे आन्सर हेच राहणार आहे 7/2. सो इथे बघा ऑप्शन येईल सेकंड 7/2. नेक्स्ट बघा. शेखर purchased ½ kg of tomato at the rate of 45 per kg, 1½ kg of onion at the rate 30 kg, 1¼ kg of lady's finger at the rate of 56 rupees per kg. How much did he spend in the vegetable market? चला या सगळ्याचा आधी रेट काढून घेऊ आपण. म्हणजे काय करायचं आता 29. टोमॅटो कितीला घेतले त्यांनी 0.5 kg कितीला घेतले ॲट 45 per kg. 45 म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल, चला इथे करून दाखवते मी. 45 × 0.5. सो 5 × 5 = 25. इथे 2 जाणार आहे. 5 × 4 = 20 + 2 is 22. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, पॉईंट कुठे आहे एका डेसिमल. सो इथे येईल 22.5. म्हणजे टोमॅटो कितीला मिळाले 22.5. त्याच्यानंतर बघा 1½ kg ऑफ ओनियन ॲट 30 rupees per kg. 1½ kg म्हणजे 1.5 kg ओनियन कितीला घेतले त्यांनी ॲट 30 rupeesला. ठीक आहे, पर kg. सो 30ला आपण कशाने मल्टिप्लाय करणार 1.5 ने. सो इथे करून बघा. चला डेसिमल पॉईंट आपण नंतर घ्यायचा आहे. सो 15 0 = 0, 15 3 = 45. मग पॉईंट कुठे येणार आहे 0च्या आधी. सो 45 म्हणजे ह्याचे किती रुपीज झाले 45, ह्याचे झाले 22.5. त्याच्यानंतर लेडीज फिंगर कितीला घेतले 1¼ kg ऑफ लेडीज फिंगर ॲट द रेट ऑफ 56 rupees. आता इथे लेडीज फिंगर 1¼ सांगितलंय ना. 1¼ म्हणजे किती 1.25 बरोबर. 1.25 कितीला घेतले ॲट 56 rupees per kg. म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. सो 1.25 × 56. 6 × 5 = 30, कॅरी ओव्हरला 3. 6 × 2 = 12 + 3 is 15, कॅरी ओव्हरला 1. 6 × 1 = 6 + 1 is 7. इथे येईल 0. 5 × 5 = 25, कॅरी ओव्हरला 2. 5 × 2 = 10 + 2 is 12, कॅरी ओव्हरला 1. 5 × 1 = 1 + 1 is 6. किती झाले इथे 0, 10, 7 + 1 is 8 + 2 is 10, इथे गेला 1, 7. आणि आता पॉईंट कुठे येणार आहे 1 आणि 2. म्हणजे 1 आणि 2 किती रुपीजला मिळाली म्हणजे भेंडी 70 rupeesला. आता या सगळ्याची ॲडिशन होईल 70 +
45 प्लस 22.5. चला इथे पॉईंट असाच ठेवायचा आहे. 5 पण असाच राहील. 5 + 2 = 7, 7 + 4 = 11, प्लस 2 = 13, 137.5 आहे का आन्सर इथे? येस, फोर्थ ऑप्शन बघा, 137.50 पैसे. चला नेक्स्ट. वेकेशन ऑफ 32 days for the school started on Monday 2nd May 2022. On which day will the school reopen after the holidays? चला प्रश्न काय विचारला बघा. वेकेशन ऑफ 32 days फॉर द स्कूल स्टार्टेड ऑन मंडे 2nd May. म्हणजे 2nd मेला वेकेशन सुरू झालेत. आता डेज ऑफ द वीक किती असतात बघा. रिपीट एव्हरी 7 days. ठीक आहे, 7 days बरोबर. म्हणजे टोटल किती वीक्स होतील? 32ला आपण डिवाइड केलं 7नी तर किती होणार आहेत? चला इथे करून दाखवते तुम्हाला मी. 32 7 किती होणार आहे इथे? 7 4 = 28. 12 - 8 = 4 0. म्हणजे 4 वीक्स टोटल होणार आहेत. हे वीक्स आणि उरलेले 4 days. म्हणजे इथे होणार आहे 4 वीक्स आणि 4 days. म्हणजे 4 वीक पूर्ण सुट्टी असणार आहे आणि पुढचे 4 दिवस सुट्टी असणार आहे. ठीक आहे, मग 4 वीक. आता ते कुठले 4 वीक घेणार आहे आपण? 2nd मे पासून मंडे, म्हणजे मंडेला जे सुरू होत आहे ते 2nd मे पासून सुट्टी सुरू होतीये बरोबर. म्हणजे समजा आपण इथे लिहिलं मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे. तर हे जे मंडेला आहे हा आहे 2nd, 2 तारीख आहे मेची. हा मे महिना इथे ही 2 तारीख आहे. आणि हे पूर्ण 4 आठवडे, म्हणजे हे एक आठवडा हा झाला, हा दुसरा आठवडा झाला इकडे 2nd वीक, हा 1st वीक, 2nd, 3rd आणि 4th. तर 4th वीकला 31st डेट कधी संपते ते बघूयात आपण. हे बघा आता हे या कॅलेंडरप्रमाणे हे 4 वीक पूर्ण. ठीक आहे, हे 4 वीक पूर्ण आणि 4 दिवस. तर आता हे 2च दिवस झालेत. म्हणजे पुढच्या महिन्याची तारीख सुरू होतीये ती काय सुरू होतीये? 1 आणि 2. म्हणजे इथपर्यंत सुट्टी असणार आहे. मग पुढचा दिवस कुठला येतोय? शाळा कधीपासून सुरू होतीये? फ्रायडे पासून. कळलंय? 4 दिवस म्हणजे 4 वीक हे पूर्ण 4 वीक झाले बरोबर. त्याच्यानंतर पुढचे 4 दिवस म्हणजे हे 1 2 3 आणि 4. म्हणजे 3 आणि 4 थर्सडेला सुट्टी संपते आणि शाळा कधी सुरू होतीये? फ्रायडेला. सो इथे येईल फ्रायडे, 3rd ऑप्शन. चला पुढे बघा. राहुल सोल्ड द मोटर बाईक ॲट ₹64,250 विच ही हॅड परचेस्ड ॲट 58,500. हाऊ मच प्रॉफिट ऑर लॉस डिड ही गेन इन द ट्रेड. आता इथे बघा त्याला प्रॉफिटच झालेलं आहे कारण त्यांनी घेतली होती 58,500 आणि त्यांनी विकली कितीला? 64,250ला. म्हणजे आता ह्याच्यातनं आपल्याला हे मायनस केलं की आपल्याला त्याचं प्रॉफिट किती झालंय ते कळेल. चला हे लिहून घेऊ मग. 64,250 मायनस त्याने कितीला घेतली होती? 58,500. 0 5 - 0 = 5. इथे 12 12 - 5 = 7. इथे 3, इथे 5, इथे 13 13 - 8 = 5. 5 - 5 = 0. म्हणजे हे काय झालं? त्याला झालंय प्रॉफिट. सो 5,750. म्हणजे हे इथे येईल 2nd ऑप्शन, प्रॉफिट ऑफ 5,750. चलो नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी सर्फेसेस अँड एजेस डज अ क्युबॉइड हॅव रिस्पेक्टिव्हली. तर क्युबॉइडला किती सर्फेस आणि एज असतात? तर सर्फेस त्याला 6 असतात आणि एजेस 12 असतात. हे तर तुम्हाला वाचूनच जावं लागेल. म्हणजे हे ऑलरेडी हे फॅक्ट आहे, म्हणजे हे कधी बदलत नाही. त्यामुळे सर्फेस किती असतात क्युबॉइडला? 6 आणि एजेस किती असतात? 12. सो हे माहिती पाहिजे. चला नेक्स्ट बघा. 33. चला या ट्रायंगलमध्ये हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द गिवन फिगर. या टोटल ह्याच्यामध्ये ट्रायंगल्स किती आहेत ते काउंट करायचे. तर सर्वात पहिले बघा हा मोठा एक ट्रायंगल. ठीक आहे, हा एक ट्रायंगल झाला. त्याच्यानंतर हा दुसरा मोठा एक ट्रायंगल झाला. हा तिसरा मोठा एक ट्रायंगल झाला. 3 झाले. ठीक आहे, हे मोठे ट्रायंगल 3 झाले. प्लस आता हा एक ट्रायंगल आहे बघा, हा वरचा. आणि ह्याच्यामध्ये 2 ट्रायंगल आहेत. म्हणजे हा एक आणि अजून हे 2, म्हणजे हे 3 ट्रायंगल झाले. ठीक आहे,
हे धरले आपण. आता ही खालच्या साईडमध्ये बघूयात. खालच्या साईडमध्ये हा एक ट्रायंगल आहे बघा, हा एक ट्रायंगल आहे, हा छोटा एक दुसरा ट्रायंगल आहे, हे 2 ट्रायंगल झाले आणि हा एक तिसरा ट्रायंगल आहे, म्हणजे हे पण 3 झाले बरोबर. आता कुठले ट्रायंगल राहतात? आता राहतो हा ट्रायंगल, हा मोठा एक ट्रायंगल असा, हा 1. त्याच्यानंतर हा एक असा ट्रायंगल होतो, हा वरचा आपण धरला होता. आता खालचा, हे 2 छोटे ट्रायंगल मिळून हा एक ट्रायंगल झालाय, तो एक झाला. ठीक आहे, अजून कुठला ट्रायंगल होतोय? हा एक ट्रायंगल होतोय, हा खालचा एक ट्रायंगल मोठा +1. आणि आता अजून एक मोठा ट्रायंगल राहतोय हा +1. म्हणजे बघा टोटल किती झाले? 3 + 3 6 + 3 is 9 and 9 + 9 10 11 12 13. टोटल 13 ट्रायंगल. सो हे ऑप्शन 4. चला नेक्स्ट बघा. व्हॉट इज द सिम्पलेस्ट इंटरेस्ट ऑन 3500 at the rate of 8% per annum for 2 years? आता तुम्हाला सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? चला इथे 34 नंबर सॉल्व्ह करू आपण. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे? P × R × T / 100. मला सिम्पल इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. प्रिन्सिपल किती दिलेला आहे? 3500. लिहून घेऊ आपण 3500. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 8 आणि इयर्स आहेत 2. सो इथे लिहून घेऊ आपण 8 × 2 / 100. सो हे 2 0 इथे कट होतील बरोबर. म्हणजे काय राहिलं? 35 × 16. 35 × 16 करा साईडला. 6 5 जा 30, कॅरीवरला 3, 6 3 जा 18 + 3 is 21. 3 0 1 5 जा 5 1 3 जा 3 0 6 5 560. किती आला सिम्पल इंटरेस्ट? 560. सो इथे मार्क करा ऑप्शन सेकंड 560. चला नेक्स्ट बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ऑन द बेसिस ऑफ पिक्टोग्राफिकल इन्फॉर्मेशन गिवन बिलो. पिक्टोग्राफ इंडिकेट नंबर ऑफ बर्ड्स इन द फॉरेस्ट. म्हणजे आता बघा, एक ट्रायंगल म्हणजे 4 बर्ड्स आहेत. तर इथे पॅरेट किती झाले? 1 2 3 4 5 6 7. म्हणजे 7 4 जा किती? 28. म्हणजे पॅरेट झाले 28. पिकॉक किती झाले? 1 2 3 4 4 4 जा 16. म्हणजे हे झाले 16. इगल 1 2 3 4 5 6 6 4 जा 24. आणि टेलर बर्ड 1 2 3 3 4 जा 12. हे तर आधी करून घ्यायचे पहिले. ठीक आहे, आता आपण प्रश्नाकडे जाऊ. बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ पॅरेट्स मोर दॅन द नंबर ऑफ टेलर बर्ड्स. म्हणजे पॅरेट्स 28 आहेत, टेलर बर्ड्स आहेत 12. मग 28 - 12 केलं तर किती राहतं? 8 - 2 is 6, 2 - 1 is 1. म्हणजे 16 पॅरेट्स जास्त आहेत टेलर बर्ड पेक्षा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ पिकॉक्स ॲज कम्पेअर्ड टू द टोटल नंबर ऑफ बर्ड्स. म्हणजे पिकॉक्स टोटल किती आहेत बघा. पिकॉक्स आहेत 16 आणि टोटल नंबर ऑफ बर्ड्स किती आहेत? त्याचं इथे ॲडिशन करू आपण साईडलाच. 28 + 16 + 24 + 12. 8 + 6 is 14. 14 + 4 is 18 + 2 is 20. 3 2 2 + 2 is 4 5 6 7 8 80. म्हणजे टोटल 80 बर्ड्स आहेत. आणि त्यातलं काय विचारलंय? त्यातलं पिकॉक 16 आहेत. त्यांचं पर्सेंटेज किती आहे? मग आपण इथे सॉल्व्ह करणार असं. इथे पॅरेट बघा किती आहेत. आउट ऑफ 80 16 पॅरेट्स आहेत बरोबर. आणि पर्सेंटेज करायचं. पर्सेंटेज करायला म्हणजे काय करायला लागेल? × 100 करायला लागेल. करा. ते 0 0 कॅन्सल झालं. 8 1 जा 8 8 2 जा 16 बरोबर. म्हणजे 2 × 10 2 × 10 म्हणजेच किती? 20%. सो इथे ऑप्शन येईल, आन्सर येईल 20%. सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा. द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज 38 सेंटीमीटर अँड लेंथ इज 12 सेंटीमीटर. व्हॉट इज द एरिया ऑफ द रेक्टँगल. तर पेरिमीटर दिलेलं आहे आणि लेंथ दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. चला हे बघा, हे आपल्याला दिलेलं आहे रेक्टँगलचं. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती आहे? त्याचा फॉर्म्युला काय आहे? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 × लेंथ + ब्रेथ. हा फॉर्म्युला आहे. मग लेंथ दिलेली आहे, किती दिलेली आहे लेंथ? 12 सेंटीमीटर. सो 12 + b येईल. 2 ने ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय करू. 2 × 12 is 24 + 2b. पेरिमीटर किती दिलेला आहे?
38 ते लिहून घ्यायचं इथे. ठीक आहे. आता 38 मायनस 24 इज इक्वल टू 2b. 24 इकडे आल्यावर काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो मायनस करा इथे. 8 मायनस 4 इज 4, 3 मायनस 2 इज 1, म्हणजे 14 इज इक्वल टू 2b. मग आता हे बी आपल्याला फाइंड करायचं आहे, म्हणजे हा 2 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इथे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजन. सो 14/2 इज इक्वल टू बी. 2 1 जा 2, 2 7 जा 14, म्हणजे ब्रेथ किती मिळाली आपल्याला, 7 सेंटीमीटर. आता प्रश्न काय विचारलाय, एरिया फाइंड करायचा आहे. एरियाचा फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेथ. मग लेंथ आपल्याला माहिती आहे 12 आणि ब्रेथ आहे 7. सो 12 इंटू 7 इज 84 स्क्वेअर सेंटीमीटर. सो ऑप्शन काय येणार आहे इथे, फोर्थ ऑप्शन येणार आहे 84 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट बघा, इफ m इज इक्वल टू 4, n इज इक्वल टू 2, m इंटू n प्लस m डिवायडेड बाय 4 फाइंड करायचं आहे. इथेच करूयात आपण आता. चला, m इंटू n म्हणजे किती आहे, 4 इंटू 2 प्लस m किती आहे 4 आणि काय आहे डिवायडेड बाय 2. मग आता बॉडमास रूलप्रमाणे आधी काय करायचं, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आणि मग ॲडिशन करायची. मग 4 इंटू 2 किती आहे 8 प्लस 4 डिवायडेड बाय 2 किती येईल 2. मग 8 प्लस 2 किती येतं 10 येतं. सो आन्सर इथे 2, ऑप्शन 2. नेक्स्ट बघा, जॉन हॅड 2 रिम पेपर्स आउट ऑफ विच ही यूज 40 डझन पेपर्स फॉर प्रिंटिंग अँड स्पॉइल्ड 2 क्वायर्स ऑफ पेपर व्हाईल प्रिंटिंग. हाऊ मेनी पेपर्स आर लेफ्ट. तर इथे आपल्याला जे जे माहिती त्यात लिहून घेऊ आपण. आधी पहिली गोष्ट, 1 रिम म्हणजे किती, तर 1 रिम म्हणजे 20 क्वायर्स. ठीक आहे. हा लेसन आपला झालेला आहे मॅथ्स मध्ये शिकू, तुम्ही तो एकदा जाऊन रिपीट तिथे बघू शकता. त्याच्यानंतर 2 रिम म्हणजे किती, मग 2 रिम इज इक्वल टू 40 क्वायर्स होईल. बरोबर, ते 2 रिम सांगितलं ना आपल्याला, 2 रिम म्हणजे 40 क्वायर्स होईल. त्याच्यानंतर ही यूज 40 डझन पेपर फॉर प्रिंटिंग अँड स्पॉइल्ड 2 क्वायर्स. म्हणजे पहिली गोष्ट 1 क्वायर म्हणजे किती, तर 1 क्वायर म्हणजे 24 पेपर आणि 24 पेपर म्हणजेच किती 2 डझन. त्याच्यानंतर त्याने यूज किती केले पेपर, आता पेपर किती त्याने यूज केले, 40 डझन त्याने यूज केले. त्याच्यानंतर 40 डझन म्हणजे किती, 1 डझन म्हणजे किती माहिती आपल्याला, 1 डझन म्हणजे आहे 12 पेपर्स. बरोबर. मग 40 डझन किती होतील, 40 डझन होतील 40 इंटू 12. 12 डिजिट 0, 12 4 जा 48, म्हणजे 480 पेपर्स झाले. 40 डझन म्हणजे 480 पेपर्स झाले. हे त्यांनी यूज केले. त्यांनी स्पॉइल्ड किती केले, स्पॉइल्ड त्यांनी केले 2 क्वायर्स. 2 क्वायर त्यांनी पॉइज केले. तर 2 क्वायर म्हणजे किती, इथे आपण बघितलं 1 क्वायर म्हणजे 24, मग 2 क्वायर म्हणजे किती होतील 48 होतील. सो 2 क्वायर्स इज इक्वल टू 48 पेपर्स हे त्यांनी स्पॉइल केले. बरोबर. मग टोटल पेपर किती झाले, 480 प्लस 48, टोटल 480 प्लस 48. इथे बघा 8 प्लस 4 इज 12, कॅरीवरला 1, 4 प्लस 1 इज 5, 528 त्यांनी टोटल हे पेपर किती झाले, हे सगळे यूज झाले. हे बघा, हे पेपर सगळे यूज झाले. आता प्रश्न काय विचारलाय, हाऊ मेनी पेपर्स आर लेफ्ट. हॅड 2 रिम्स, त्याच्याकडे 2 रिम्स होत्या. 2 रिम्स म्हणजे किती झाले पेपर, त्याच्याकडे किती होते, तर 2 रिम्स म्हणजे इथे बघा 2 रिम म्हणजे 40 क्वायर्स, म्हणजेच किती 40 इंटू 24, कारण 1 क्वायर म्हणजे 24 पेपर्स आहेत ना. मग 40 इंटू 24 किती होईल बघा, हे मल्टिप्लिकेशन करून बघू इथे आपण. 40 इंटू 24, 4 0 जा 0, 4 4 जा 16, इथे 0 येईल, 2 0 0, 2 4 जा 8, 0 6, 8 प्लस 1 इज 9, 960 पेपर्स. ठीक आहे. इथे म्हणजे किती येईल, 2 रिम म्हणजे किती झाले 960 पेपर झाले. म्हणजे एवढे पेपर त्याच्याकडे होते आणि त्यांनी यूज किती केले 528. 960 मायनस 528 म्हणजे हे केलं आपल्याला काय, त्याच्याकडे किती उरले, 10 मायनस 8 इज 2, इथे किती होणार आहे 5, 5 मायनस 2 इज 3, 9 मायनस 5 इज 4, 432. आता 432 म्हणजे आपण काय करायचं त्याला, इथे तर बघा इथे तर आन्सर डझन किंवा क्वायर्समध्ये दिलेलं आहे किंवा ग्रॉसमध्ये दिलेलं आहे. मग आपण कुठला आन्सर सिलेक्ट करायचं. आता 432ला आपण 12ने डिवाइड करूयात, म्हणजे डझनचा आन्सर मिळेल आपल्याला. किती डझन होतील ते मिळेल,
सो 432 डिवायडेड बाय 12. इथे बघा 12 2 6 चा 12, 2 2 जा 4, 2 1 जा 1, 2 6 जा 12. अगेन 6 1 जा 6, 6 3 जा 18, उरले 3, 6 6 जा 36. म्हणजे आन्सर काय आलं 36 डझन. इथे आहे का 36 डझन? नाहीये. मग आपल्याला आन्सर काय द्यायचं आहे? आता इथे आपल्याला आपल्या ऑप्शनमध्ये 36 डझन आन्सर नाहीये. मग आपण 432 आणि आपण इथे काय बघणार आहे की आता ऑप्शन बघा अजून ग्रॉस मध्ये दिलेला आहे. तर 1 ग्रॉस म्हणजे किती? 1 ग्रॉस इज इक्वल टू 12 डझन. बरोबर. म्हणजे मग हे 36 डझन जे आन्सर आले तर 36ला आपण जर समजा 12 ने डिवाइड केलं तर 12 1 जा 12, 12 3 जा 36. इक्वल टू किती मिळालं आपल्याला? हे 3 ग्रॉस. सो आन्सर काय येणार आहे? 3 ग्रॉस. इथे येईल 4th ऑप्शन. चला नेक्स्ट बघा 40 टेन्स इंटू 10 टेन्स. आता 40 टेन्स म्हणजे किती? 40 टेन्स इंटू 10 टेन्स. याचा आन्सर फाइंड करायचा आहे ना. तर 40 टेन्स म्हणजे आता ही तिथे प्लेस व्हॅल्यू आहे. म्हणजे 40 इंटू 10 टेन्स आहे ना, म्हणजे इंटू 10 ने करायला लागेल. इंटू 10 इंटू 10 म्हणजे हे किती येईल? 400 इंटू 100. म्हणजे हे किती झाले? 4 वर किती झिरो झाले? 4 झिरो झाले. मग प्रश्न काय विचारला त्याचा? हे आन्सर इथे आहे का? 40,000 इथे आन्सर आहे का? नाहीये. मग ह्याच्यातला आन्सर कसं फाइंड करायचं? इथे फक्त टेन्स दिलेलं आहे बघा आणि 4000. म्हणजे ह्याचा आन्सर काय? ह्या एका झिरोच्या ऐवजी आपण काय लिहायचं? 4000 टेन्स. म्हणजे इथे येईल सेकंड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. इन द गिवन फिगर फाइंड द ऑप्शन विच रिप्रेझेंट फ्रॅक्शन इक्विव्हॅलेंट टू द फ्रॅक्शन इंडिकेटिंग द शेडेड पोर्शन. टोटल किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. त्यातले 3 कलर्ड आहेत. म्हणजे 9 मधले 3 कलर्ड आहेत. मग हा ऑप्शन इथे आहे का? नाही. पण हे म्हणजे काय? इथे हे 9 हा 3 ने डिवाइड होतो. सो 3 1 जा 3, 3 3 जा 9. म्हणजे इथे काय येणार आहे? 1/3. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे? 3. 1/3. चला नेक्स्ट बघा. सिलेक्ट द ऑप्शन टू फिल द बॉक्सेस इन द गिवन इक्वेशन. आता हे खालचे जे आहेत हे ऑप्शन हे आपल्याला या इक्वेशन मध्ये टाकून बघायचे आहेत. 50 आन्सर यायला. चला पेपर मधला सर्वात जो शेवटचा ऑप्शन तो मी घेतलाय 4th ऑप्शन. तो इथे टाकून बघूया. आता आपण इथे 15 + 6 इंटू 8 - 65 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 50. तर पहिले सॉल्व काय करायचंय? बॉडमा सोल्यू प्रमाणे आपल्या मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. म्हणजे 15 असंच राहील. 8 6 जा 48 इथे येईल. मायनस काय येईल? 65 ला 5 ने डिवाइड काय किती येतं? 13 इज इक्वल टू 50. तर आता ॲडिशन करूयात. 8 + 5 इज 13. कॅरीओव्हर जाईल 1. 4 + 1 इज 5 + 1 इज 6. 63 - 13 इज इक्वल टू 50. 3 - 3 इज 0. 6 - 1 इज 5. 50 इज इक्वल टू 50. म्हणजे 4th ऑप्शनच बरोबर आहे. सो इथे 4th ऑप्शन येईल. 4th ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द नंबर विच इज हाफ द 5 डिजिट स्मॉलेस्ट इव्हन नंबर फॉर्म्ड युजिंग डिजिट्स 6 3 0 7 अँड 4 ओनली वन्स. म्हणजे आपल्याला हा नंबर असा तयार करायचा आहे. स्मॉलेस्ट इव्हन नंबर आपल्याला तयार करायचा आहे आणि त्याचा हाफ आहे. त्याचे आन्सर आपल्याला इथे आणायचं आहे. चला बघा. ह्या नंबर मधनं आपल्याला 5 डिजिट स्मॉलेस्ट इव्हन नंबर तयार करायचा आहे. तर इव्हन नंबर म्हणजे बघा शेवटी एक तर 0 येईल, 6 येईल किंवा 4 येईल. आता इथे बघा 0 तर आपण शेवटी घेऊ शकणार नाही कारण आपल्याला स्मॉलेस्ट नंबर हवा आहे. स्मॉलेस्ट नंबर याचा अर्थ जो मोठा नंबर आहे तो आपल्याला शेवटी घ्यायला लागेल. म्हणजे मोठा नंबर कुठला आहे? इव्हन नंबर 6. तो शेवटी घ्यायला लागेल आपल्याला. बरोबर. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट नंबर हवा आहे म्हणजे 3 आपल्याला पहिले घ्यायला लागेल. 0 पहिले घेतला तर तो 4 डिजिट नंबर होईल. सो 3 पहिले घ्यायला लागेल. बरोबर. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? 0. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट नंबर आहे 4 आणि त्याच्यानंतर नंबर आहे 7. 6 आधी आपण घेतला असता 4च्या जागी. तुम्ही समजा असा नंबर तयार केला असता की 3 0 6 74. हा पण इव्हन नंबर आहे पण मग तो मोठा नंबर होईल ना. आपल्याला स्मॉलेस्ट इव्हन नंबर तयार करायचा आहे. त्यामुळे हा 674 मोठा आहे का 476 मोठा आहे? 674. सो हा येणार नाही नंबर. सो हा नंबर घेतला आपण. आता ह्याला डिवाइड कशाने करायचंय? 2. त्याच्या हाफ हवा आहे ना. सो इथे आपण लिहून घेऊ
30476 डिवायडेड बाय 2. ह्याचा हाफ हवा आहे आपल्याला. हाफ म्हणजे काय, 2 ने डिवाइड करायचं. तर इथे करूयात आपण. 2 1 जा 2, 2 1 जा 2 येईल इथे. 3 मधनं 2 गेले 1 उरला, म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला, 10 तयार झाला. सो 2 5 जा 10 आलं इथे. आता पुढे काहीच उरलं नाही, म्हणजे डायरेक्ट 4 ला डिवाइड करायचं आहे. 2 2 जा 4, 2 3 जा 6, परत 1 उरला, आणि 2 8 जा 16. म्हणजे काय नंबर मिळाला आपल्याला, 15238. हा एक ऑप्शनमध्ये बघा कुठला ऑप्शन आहे, 15238, फोर्थ ऑप्शन. चला पुढे बघा. आयुष purchased a tractor for rupees a quarter less to 4 lakh and a thresher for rupees quarter more than 65,000. How much amount did he spend in all? आता बघा काय सांगितलंय, आयुष पर्चेस अ ट्रॅक्टर फॉर रुपीज क्वार्टर लेस टू 4 lakh. क्वार्टर लेस टू 4 lakh म्हणजे 4 lakhला क्वार्टरनी कमी, बरोबर. म्हणजे किती झाले ते, 3,75,000 झाले. क्वार्टर कमी म्हणजे किती, 1 lakhचा क्वार्टर किती होता, 25,000. म्हणजे 25,000 कमी आहेत कितीला, 4 lakhला, म्हणजे ते झाले 3,75,000 झाले. त्याच्यानंतर काय सांगितलंय, अ थ्रेशर फॉर रुपीज क्वार्टर मोर दॅन 65,000. आता हे 1000 मध्ये आहे, म्हणजे 1000चा क्वार्टर किती, 250. म्हणजे 65,000 आणि 250ला त्यांनी थ्रेशर घेतला. 65,000 आणि 250ला त्यांनी थ्रेशर घेतला. मग प्रश्न काय विचारलाय, हाऊ मच अमाऊंट डिड ही स्पेंड इन ऑल. म्हणजे हे टोटल ह्याची ऍडिशन करायला लागेल आपल्याला. 0 5 2 5 + 5 इज 10, कॅरी ओव्हर येणार आहे 1, 7 + 1 इज 8, 8 + 6 इज 14, कॅरी ओव्हरला 1, 3 + 1 इज 4. म्हणजे किती आले बघा आन्सर, 4,40,000 and 250. सो इथे ऑप्शन बघा, 4,40,000 and 250, सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा. 7/17 मायनस कुठला नंबर केला की 2/51 मिळेल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस स्क्वेअर. आता कसं फाइंड करायचं, तर ह्याला आपण 45, 7/17 मायनस ह्याला आपण एक्स म्हणूयात. ठीक आहे, तो जो स्क्वेअर आहे त्याला एक्स म्हणूयात, इज इक्वल टू 2/51. आता इथे बघा एक्स फाइंड करायचा आहे आपल्याला. मग हा जो एक्स आहे तो या साईडला जाईल, आणि हा 2/51 आपण या साईडला आणू. सो 7/17 मायनस 2/51, आणि हा मायनस एक्स इकडे गेल्यावर काय झाला, प्लस झाला. हे प्लस होतं, तिकडे आल्यावर मायनस झाला, बरोबर. मग आता इथे आता बघा डिनॉमिनेटर तर सेम नाहीये, मग 51 डिनॉमिनेटरला आपल्याला इथे काय करायला लागेल, 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल दोन्हीला. म्हणजे मग काय येईल, 21/51 मायनस 2/51. कळलंय. डिनॉमिनेटर आपल्याला सेम म्हणल्याशिवाय आपण सबट्रॅक्शन करू शकत नाही. मग 17 3 जा 51 आपल्याला माहिती आहे. मग 3 ने फक्त आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार का, नाही, दोन्हीकडे, न्यूमरेटरला पण डिनॉमिनेटरला पण. मग ते आलं 21/51 मायनस 2/51. मग 21 मधनं 2 गेले किती राहिले, 19/51. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 19/51. म्हणजे त्या बॉक्सची व्हॅल्यू किती आहे, 19/51. सो इथे येईल ऑप्शन 1. चला हे बघा आता. सई वॉक्स 5 राउंड्स टू अ स्क्वेअर गार्डन ऑफ लेंथ 112 मीटर एव्हरी डे. हाऊ मच डिस्टन्स डज शी वॉक एव्हरी डे. स्क्वेअर गार्डन आहे, लेंथ दिलेली आहे 112 मीटर. म्हणजे पेरिमीटर त्याचा आपण फाइंड करू शकतो. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर किती आहे, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आहे 4 इंटू लेंथ. मग काय येणार आहे, 4 इंटू किती आहे, 112. सो 4 ने याला मल्टिप्लाय करा. 4 2 जा 8, 4 1 जा 4, 4 1 जा 4, 448 मीटर. ठीक आहे, हे काय आलं, हे पेरिमीटर आला. आता ह्याचा हा 1 राऊंडचा आला. ठीक आहे, हे पेरिमीटर किती राऊंडचा आहे, 1 राऊंडचा. ती रोज किती राऊंड मारते, 5 राऊंड मारते. म्हणजे 448ला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल. चला याला 5 ने मल्टिप्लाय करू. 5 8 जा 40, कॅरी ओव्हर जाणार आहे 4, 5 4 जा 20 प्लस 4 इज 24, कॅरी ओव्हर जाणार आहे 2, 5 4 जा 20 प्लस 2 इज 22. म्हणजे हे किती झाले, 2240 मीटर झालं. आपल्याला आन्सर बघा इथे किती आहे का आन्सर, नाहीये. पण मग आपण किलोमीटर आणि मीटरमध्ये आन्सर काढू शकतो. 2000 मीटर म्हणजे किती, 2 किलोमीटर आणि 240 मीटर. ठीक आहे, म्हणजे इथे ऑप्शन येणार आहे 3rd. इथे मार्क करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. रेल्वे ट्रेन लेफ्ट सांगली ऑन मंडे ॲट 10:20 इन द मॉर्निंग अँड रीच अमरावती द नेक्स्ट डे, दॅट इज ट्यूजडे
at 2:15 in the afternoon. How much time did the railway train take to reach अमरावती? चला इथे आता आपण लिहून घेऊयात की किती वेळ लागला. तर पहिले काय येईल की मंडेला ती निघाली ट्रेन, किती वाजता निघाली? 10:20 निघाली. ट्यूजडेला ती 2:15 पोहोचली, पण मंडे टू ट्यूजडे ट्यूजडे 10:20 किती तास झाले टोटल? 24 आवर्स झाले इथे, बरोबर. म्हणजे मंडे टू ट्यूजडेचे म्हणजे मंडेचे 10:20 सकाळचे ते ट्यूजडेचे 10:20 टोटल 24 आवर्स झाले, बरोबर. त्याच्यानंतर फ्रॉम ट्यूजडे 10:20 पासून कितीपर्यंत? 2:15 पर्यंत. 2 वाजून किती इथे बघा 15, सो 2:15 पर्यंत किती वेळ झाला? मग आता ह्या दोघांमधलं अंतर काढायला आपल्याला काय करायला लागेल? 2:15 म्हणजेच किती? 14, बरोबर. 24 o'clock मध्ये 14:15 मायनस आपल्याला काय करायला लागेल? 10:20. मग आता 15 मध्ये तर 20 जाणार नाहीत, म्हणजे इथला 1 तास आपल्याला इकडे घ्यायला लागेल. मग इथला 1 तास म्हणजे किती मिनिटं घेतले आपण? 60 मिनिटं घेतले. 60 मिनिटं प्लस 15 मिनिट्स किती झाले टोटल? 75 मिनिट्स. म्हणजे इथे येणार आहे 75 मिनिट्स. 75 मिनिट्स मधनं 20 मिनिट्स मायनस करायचे. 5 - 0 इज 5, 7 - 2 इज 5. चला 7 - 2 5 आलं. इथे आपण 1 तास इकडे बॉरो केलं होतं, ठीक आहे. म्हणजे इथे किती झाले? 13 आवर्स झाले. सो 3 - 0 इज 3, 1 - 0 इज 0. म्हणजे किती तास राहिले? 3 तास 55 मिनिटं. म्हणजे 24 आवर्स मध्ये हे ऍड होणार आहेत. 24 प्लस 3 55 म्हणजे टोटल किती झाले? 27 and 55 म्हणजे 27 आवर्स आणि 55 मिनिट्स. इथे बघा ऑप्शन, येस फर्स्ट ऑप्शन इथे 27 आवर्स 55 मिनिट्स. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. P+4 इज अ ऑड नंबर. व्हॉट इज द 7 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर आफ्टर P+4? म्हणजे हा P+4 ऑड नंबर आहे. म्हणजे P1 समजा 1 असेल तर 1+4 किती झालं? 5. 5 हा ऑड नंबर आहे, बरोबर. मग कुठल्याही इव्हन नंबर मध्ये अजून 2 ऍड केले की तो इव्हन नंबर होतो, पण 1 ऍड केला की काय होतो? तो ऑड नंबर होतो. मग काय विचारलंय? व्हॉट इज द 7 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर आफ्टर P+4? P+4 नंतर 7 कॉन्झिक्युटिव्ह नंबर असणार आहे इव्हन नंबर, तो कुठला असणार आहे? चला इथे लिहून घेऊ आपण. आता P+4 हा ऑड नंबर आहे. म्हणजे समजा हा P आपण समजा 1 धरला, तर पहिला ऑड नंबर काय झाला? मग 5 झाला. नंतर झाला 6 हा इव्हन नंबर झाला. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 इथपर्यंत मी अंदाजे लिहून घेतलेत. आता आपल्याला काय विचारलंय की 7th कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर कुठला आहे? मग हा पहिला ऑड आहे, म्हणजे हा पहिला इव्हन नंबर झाला. हा दुसरा इव्हन नंबर झाला. हा तिसरा इव्हन नंबर झाला. हा चौथा, 5वा, त्याच्यानंतर हा 6वा, ठीक आहे. हा 6वा इव्हन नंबर झाला आणि हा 7वा इव्हन नंबर झाला 18. पण हा 7वा इव्हन नंबर आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये हवाय? P+ मध्ये हवाय. म्हणजे 18 म्हणजे 17 मध्ये जर मी 1 ऍड केला तर 1 आपण काय घेतलाय? P म्हणजे आपण 1 घेतलाय, बरोबर. म्हणजे म्हणून हा 5 घेतलाय आपण, ठीक आहे. म्हणजे मग मी P जर 1 असेल माझा, म्हणजे P+ मी 17 केलं तर मला 18 मिळेल. म्हणजे 7 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर मला मिळेल. म्हणजे माझा आन्सर काय पाहिजे? P+17. सो इथे ऑप्शन बघा, ऑप्शन 3rd मार्क आहे करा इथे P+17. चला नेक्स्ट बघा. वेन अ कबर्ड इज सोल्ड ॲट 5,650 सम लॉस इज ऑकर्ड. इक्वल अमाउंट ऑफ प्रॉफिट इज गेन इफ द कबर्ड इज सोल्ड ॲट 8,350. देन व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ द कबर्ड? म्हणजे प्रश्न अर्थ कळला का तुम्हाला? जेव्हा कबर्ड कुठल्याही एका ठराविक किमतीला विकला तेव्हा एवढा लॉस झाला आणि सेम अमाऊंटला समजा ह्या किमतीला विकलं तर सेम अमाऊंटचं प्रॉफिट झालं, तर त्याची कॉस्ट प्राइस किती आहे ते विचारलंय. आता आपल्याला कॉस्ट प्राइस माहित नाहीये, त्याला आपण एक्स म्हणूया. लिस्ट कॉस्ट प्राइस BX. मग जेव्हा कॉस्ट प्राइस मधनं कबर्ड विकलं तेव्हा लॉस किती होतोय? 5,650 हा लॉस होतोय, बरोबर. आणि इज इक्वल टू आता आपण लिहिणार आहे प्रॉफिट कधी होतंय. प्रॉफिट कधी होतंय? 8,350 मधनं जर कॉस्ट प्राइसला विकलं तर ते आपला प्रॉफिट आहे. प्रॉफिट कधी होतं? सोल्ड प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. म्हणजे कॉस्ट प्राइस किती आहे? X आहे, तो आपण घेतला. लॉस कधी होतो? कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस, बरोबर. ते दोन्ही इज इक्वल टू घेतलं. आता आपण हे दोन्ही एकत्र आणूयात, म्हणजे X आणि X ची टर्म एकत्र आणूयात
आणि ह्या जे दोन कॉन्स्टंट आहेत ते एकत्र आणूया. सो हा एक्स इथे घेतल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 8350. हा इथे मायनस इकडे गेल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो 5650. म्हणजे एक्स आणि एक्स दोन्ही एक्स मिळून किती झाले, 2x झाले, 2x झाले, बरोबर. आता याची ऍडिशन करू. 0 प्लस 0 इज 0, 5 प्लस 5 इज 10, कॅरी ओव्हर जाणार आहे 1, 6च्या वरती 6 प्लस 1 इज 7, 7 प्लस 3 इज 10, परत कॅरी ओव्हर जाणार आहे 1, 8 प्लस 5 इज 13 प्लस 1 इज 14. म्हणजे हे किती झालं, 14,000. मग आता हा एक्सचा आपल्याला फाइंड करायचा आहे, मग त्याला एकटं पाडायला लागेल, म्हणजे हा 2 इथून घालवायला लागेल. मग हा 2 ह्या एक्स बरोबर काय आहे, मल्टिप्लिकेशनला, म्हणजे इथे गेल्यावर किती होणार आहे, डिव्हिजनला. सो एक्स इज इक्वल टू 14,000 डिवायडेड बाय 2, म्हणजेच किती मिळालं, 7,000. 14,000च्या हाफ किती होतात, 7,000. म्हणजे हा आपल्याला एक्स मिळाला 7,000, म्हणजेच कॉस्ट प्राइस मिळाली एक्स 7,000. सो आन्सर मिळाला आपल्याला. सो इथे फोर्थ ऑप्शन आला 7,000. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी 500 रुपीज नोट्स विल यू गेट वेन यू गिव्ह 40 नोट्स ऑफ 200 रुपीज. आता बघा 40 नोट्स ऑफ 200 रुपीज दिल्या, 2 मिनिटं मी लिहून घेते. 50 क्वेश्चन किती दिल्या मी, 40च्या 200 दिल्या मी नोट्स, म्हणजे किती होतं, 4 टू 8 आणि 3 0, म्हणजे 8,000 रुपीज मी दिले. तर प्रश्न काय विचारलाय, हाऊ मेनी 500 रुपीज नोट्स विल यू गेट. तर मला 500 रुपयाच्या किती नोट्स मिळतील, म्हणजे मला ह्याला किती डिवाइड करायला लागेल, 500नी. सो 8,000 डिवायडेड बाय 500. हे 2 2 0 कट झाले. 5 ने 80ला डिवाइड करा. 5 1 जा 5, इथे 5 1 जा 5 किती उरले, 8 मधनं 5 गेल्यावर 3 उरले, म्हणजे पुढचा नंबर किती झाला तयार, 30. 5 6 जा 30, म्हणजे इथे किती आलं, 16. ही डिव्हिजन येत नसेल तर सरळ नॉर्मल डिव्हिजन करा, तुम्हाला जी येते ती 16 आलं, म्हणजे 16 मला 500च्या नोटा मिळतील. सो इथे ऑप्शन बघा 1. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 17. आता ह्याच्यातला कुठला असा नंबर आहे जो 17ने डिवाइड होत नाही, पूर्णपणे डिवाइड होत नाही. चला पहिलाच नंबर आपण घेऊन बघू इथे, 217 डिवायडेड बाय 17. आता इथे बघा 17 1 जा 17 येईल, बरोबर. 21 मायनस 17 किती होतं, 4 राहतं, मग वरचा 7 खाली घेतला आपण. 17 2 जा 34. इथे किती राहिले, 7 मायनस 4 इज 3, 4 मायनस 3 इज 1, म्हणजे 13 रिमाइंड राहते, म्हणजे हा नंबर पूर्णपणे डिवाइड होत नाहीये. सो पहिलंच आन्सर आपल्याला मिळालं. आपल्याला काय विचारलंय की कुठला नंबर डिव्हिजिबल होत नाहीये. सो इथे फर्स्ट ऑप्शन येईल 217. आपल्याला इथे स्कॉलरशिपच्या पेपर होताना एवढा वेळ नसतो की आपण प्रत्येक हे करून बघायचं. जर पहिल्याच्या जर तुम्हाला आन्सर मिळालं तर डिवाइड, आता हे आपल्याला समजा नसतं आन्सर मिळालं तर आपण सेकंड ऑप्शन घेऊन बघितला असता, आणि तर मग थर्ड ऑप्शन घेऊन बघितला असता. ठीक आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याला आन्सर मिळालं. सो आपण नेक्स्ट सोडवू आता. शामराव परचेस ग्रोसरी ऑफ 1,485 अँड पेड द शॉपकीपर 5 रुपीज, 10 रुपीज, 50 रुपीज and 100 रुपीज नोट्स इन इक्वल नंबर. टोटल हाऊ मेनी नोट डिड ही गिव्ह टू द शॉपकीपर. बघा आता इथे आता आपण काय म्हणत, आपल्याला किती नोटा होत्या ते तर आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे, आपण त्याला काय म्हणूयात, लेट द नंबर ऑफ इच नोट बी एक्स. त्याला आपण एक्स म्हणूया, की आपल्याला ते माहित नाहीये ना किती नोटा होता, आपल्याला माहित नाही, मग त्याला आपण एक्स म्हणूयात. मग टोटल किती होणार आहेत त्या, तर 5 रुपीजच्या म्हणजे 5x प्लस 10 रुपीजच्या म्हणजे 10x प्लस किती आहेत पुढचे 50 रुपीजच्या म्हणजे 50x होईल, आणि 100 रुपीजच्या म्हणजे 100x होईल. आणि हे टोटल मिळून सगळे किती रुपये आहे, त्यांनी 1,485 रुपीज दिले शॉपकीपरला. मग आता हे ऍडिशन करा. 100 प्लस 50 इज 150 प्लस 160 प्लस 165, म्हणजे 165x इज इक्वल टू 1,485. आता एक्स फाइंड करायचं आपल्याला, म्हणजे हे 165 ला काढून टाकायला लागेल. मग तो इथे गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल. सो एक्स इज इक्वल टू 1,485 डिवायडेड बाय 165. आता हे दोन्ही 5 आहे, मी याला 5 ने डिवाइड करू शकते. सो 5 3 जा 15, बरोबर, एक उरला. परत 5 3 जा 15, पुढचा नंबर 15 तयार झाला ना. आता इथे 14 तर येणार, म्हणजे काय येईल, 5 2 जा 10 येईल. मग 14 मधनं 10 गेले किती राहिले, 4, म्हणजे पुढचा नंबर 48 तयार झाला. मग 5च्या टेबलमध्ये 5 9 जा 45 आहे. मग 5 9 जा 45 घेतलं. मग 48 मधनं 45 गेले किती राहिले, 3 राहिले.
म्हणजे पुढचा नंबर तयार झाला 35 आणि 5 7 जा 35. म्हणजे इथे काय राहिलं 297/33. आता 33 ला फक्त 11 ने डिवाइड होऊ शकतं. सो इथे 11 ने करून बघूयात आपण. 11 3 जा 33. त्याच्यानंतर इथे येईल 11 2 जा 22. त्याच्यानंतर 29 मधनं 22 गेले, किती राहिले 7 राहिले, म्हणजे 77 पुढचा नंबर मिळाला. सो 11 7 जा 77, म्हणजे 27/3 मिळालं. सो 3 9 जा 27 इथे आलं. बघा ही एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आपल्याकडे नोटांचे किती प्रकार आहेत 1 2 3 4, म्हणजे 4x झाले. 4x इज इक्वल टू किती येईल मग इथे 4 × 9 इज इक्वल टू 36. म्हणजे 36 टोटल नोटा हो त्यांनी शॉपकीपरला दिल्या प्रत्येकाच्या. सो इथे बघा काय प्रश्न विचारला, टोटल हाऊ मेनी नोट डिड ही गिवन टू द शॉपकीपर. ठीक आहे, म्हणजे किती दिल्या त्यांनी 36 नोटा दिल्या. 4 प्रकारच्या नोटा होत्या म्हणून इथे 4x आले. ठीक आहे, ह्याच्यात व्हॅल्यू घालायची नाहीये ह्याची, म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू मिळाली ती. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ नंबर इज डिवायडेड बाय 25 टू गेट क्वोशंट 26 अँड रिमाइंडर 2. इफ द सेम नंबर इज डिवायडेड बाय 30 देन व्हॉट इज द क्वोशंट अँड द रिमाइंडर. कळलं का? एक नंबर 25 ने समजा डिवाइड केला तर आपल्याला क्वोशंट मिळतंय 26 आणि रिमाइंडर मिळतंय 22. इथं नंबर आपण जर असं म्हणला की त्याला नंबर इज इक्वल टू काय आहे, हा रूल तुम्हाला माहिती असेल की डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. ठीक आहे, हा रूल तुम्हाला माहिती असेल. नसेल माहिती तुमच्या स्कॉलरशिपच्या बुकमध्ये जो आपला डिव्हिजनचा वगैरे प्रॉब्लेम्स आहे त्याच्यात तुम्हाला हे मिळून जाईल. आता हा नंबर आपल्याला माहित नाहीये, पण डिवायझर काय आहे इथे 25 आहे, कारण 25 ने डिवाइड केलंय. क्वोशंट आपल्याला किती मिळालाय 26, म्हणजे इंटू 26 येईल. आणि रिमाइंडर किती आहे 2, सो इथे +2 येईल. मग या दोन्हीचे मल्टिप्लिकेशन करायला लागेल, ते करूयात आधी इथे साईडला. 25 × 26, सो 6 5 जा 30, कॅरी ओव्हरला 3, 6 2 जा 12 + 3 इज 15. इथे येणार आहे 0, 2 5 जा 10, सो इथे येणार आहे 1, 2 2 जा 4 + 1 इज 5, 0 5 5 + 1 6 650. आणि 650 + 2 किती मिळाले आपल्याला 650 + 2 इज 652, म्हणजे हा नंबर आपल्याला मिळाला 652. आता काय प्रश्न विचारलाय, सेम नंबरला जर 13 डिवाइड केलं तर क्वोशंट आणि रिमाइंडर काय असेल. म्हणजे 652 ला आपण 13 डिवाइड करूयात, डिवायडेड बाय 30. चला इथे 32 जा 60 येतं बरोबर. सो 65 - 60 इथे येणार आहे 5. मग हा 2 आपण खाली घेतला. त्याच्यानंतर 32 जा 60 येतं, म्हणजे 31 जा 30 घ्यायला लागेल आता इथे. सो इथे 31 जा 30, सो 2 - 0 इज 2, 5 - 3 इज 2. म्हणजे हे रिमाइंडर किती मिळाले आपल्याला 22, आणि हे काय मिळालं क्वोशंट. मग 22 आणि 21 असा आन्सर पाहिजे. सो इथे बघा थर्ड ऑप्शन आहे 21 आणि 22. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इम्प्रॉपर फ्रॅक्शन रिझल्ट्स इन 3 and 5/7 when converted into mixed fraction. मिक्स फ्रॅक्शन कसे कन्वर्ट करतात. आता हे बघा इथे वेळ जायचं काम नाही, इथे पटकन आन्सर यायचं. 7 3 जा 21, 21 + 5 इज 26, म्हणजे 26/7. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, इन अ गार्डन देर आर 450 ट्रीज आउट ऑफ विच 36% आर निलगिरी ट्रीज. हाऊ मेनी निलगिरी ट्रीज आर देअर. आता पर्सेंट मध्ये दिलंय, म्हणजे पर्सेंट आउट ऑफ किती आहेत ते. तर इथे सोडवून दाखवते. 55, हा किती होता 53. 36% आउट ऑफ किती आहेत 450 ट्रीज, म्हणजे 36% ऑफ 450 ट्रीज हे निलगिरीचे ट्रीज आहेत. मग ते किती आहेत, म्हणजे मग आपण ऑफ म्हणजे काय करतो मल्टिप्लिकेशन करतो, आणि 36% म्हणजे किती 36 डिवायडेड बाय 100 इंटू 450. सो एक 1 0 0 इथे कॅन्सल झाला. याला 5 ने डिवाइड होईल, 5 2 जा 10, 5 9 जा 45. 2 ने 36 ला डिवाइड होईल, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 8 जा 16, म्हणजे काय आलं 18 × 9. 18 × 9 इज 162. म्हणजे टोटल किती ट्रीज होते निलगिरीचे 162. इथे ऑप्शन 3 मार्क करा. नेक्स्ट बघा, द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ ए सर्कल इज 15 सेंटीमीटर. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ द रेडियस ऑफ द सेम सर्कल. म्हणजे 15 सेंटीमीटर लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजेच काय, लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे सर्कलचे डायमीटर.
बरोबर, ते 15 सेंटीमीटर आहे. मग 15च्या हाफ काय होतं 7.5. सो इथे येईल सेकंड ऑप्शन 7.5. बरोबर, हे सगळ्यांना माहिती पाहिजे. लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे सर्कलचं डायमीटर आणि डायमीटरच्या हाफ असते रेडियस, म्हणून 15च्या हाफ किती आहे 7.5. चला नेक्स्ट बघा, बाय हाऊ मच मोर ऑर लेस इज द नंबर ऑफ डिव्हायजर्स ऑफ 60 टू दॅट ऑफ द डिव्हायजर्स ऑफ 75. आता आपल्याला दोन्हीचे डिव्हायजर आधी काढायला लागतील आणि मग आपल्याला कळेल की त्याच्या दोघांमध्ये किती फरक येते. चला डिव्हायजर काढूया. इथे आपण 50 किती आहे हे 57 डिव्हायजर्स ऑफ 60. चला डिव्हायजर्स किती आहे 60चे. पहिला 1 ने डिवाइड होतं, बरोबर, 2 ने होतं, 3 ने होतं, 4 ने डिवाइड होतं 60, 5 ने डिवाइड होतो, 6 ने पण होतो, त्याच्यानंतर 10 ने होतो, मग होतो 12च्या टेबलमध्ये येतो ना 60. सो 12 ने होतं. आता कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो 15च्या येतो, मग 20च्या येतो, मग 30च्या येतो आणि मग 61 जा 60. सो एवढे डिव्हायजर झाले 60चे. आता आपल्याला कशाचे हवेत 75चे. सो 75चं काय काय येणार आहे 1 येईल पहिले, तर 2 येईल का नाही ऑड नंबर आहे, 3 होईल, 7 + 5 इज 12 म्हणजे 3 पण होईल. त्याच्यानंतर 5 ने डिवाइड होईल, मग 15 ने होईल, 15च्या टेबलमध्ये आहे 75, मग 25च्या टेबलमध्ये आहे आणि मग स्वतः 75 1 जा 75 म्हणजे हे 75चे डिव्हायजर झाले. मग आता किती आहेत मोजा 1 2 3 4 5 6 झाले आणि 60चे किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे 60चे किती मोठे आहेत 6 ने मोठे आहेत 75 पेक्षा. प्रश्न काय विचारलाय की बाय हाऊ मच मोर ऑर लेस द नंबर ऑफ डिव्हायजर ऑफ 60 टू दॅट ऑफ डिव्हायजर ऑफ 75. म्हणजे मोर बाय 6 आहेत ना, म्हणजे इथे येणार आहे सेकंड ऑप्शन मोर बाय 6. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी पेअर्स ऑफ को प्राईम नंबर्स आर देअर इन द गिवन पेअर ऑफ नंबर्स. तर को प्राईमचा अर्थ काय की दोन्ही नंबरमध्ये एकच कॉमन हवा, फक्त त्याच्यापेक्षा जास्त कॉमन डिव्हायजर्स असतील म्हणजे किंवा काय म्हणतो आपण त्याला मल्टिपल्स असतील तर ते नंबर दोन्ही को प्राईम होत नाहीत. आता बघा पहिला ऑप्शन दिलेला आहे 15 आणि 51. मग 15चे आणि 51चे डिव्हायजर काढा बरं. 15 म्हणजे 3 × 5 आणि 51चं किती आहे 17 × 3 म्हणजे इथे कॉमन 3 आहे, म्हणजे हे को प्राईम नंबर झाले का नाही झाले. त्याच्यानंतर बघा 16 आणि 61 तर प्राईम नंबर आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय असणार आहे इथे डिव्हायजर काढायची गरजच नाही, इथे दोघांमध्ये फक्त एक कॉमन असणार आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबर बघा कुठला आहे, थर्ड आहे 21 आणि 22. दोन्ही कॉन्झिक्युटिव्ह नंबर असले की ते को प्राईम नंबर्स असतात, हे आपल्याला आधीच रूल हा माहिती आहे. सो हे पण को प्राईम नंबर्स आहेत. त्याच्यानंतर 17 आणि 19 दोन्ही काय आहेत प्राईम नंबर आहेत, दोन्ही पण 7. त्यामुळे ह्या दोघांमध्ये कॉमन काय असणार आहे फक्त 1 असणार आहे. म्हणजे टोटल को प्राईम नंबर किती आहेत 1 2 आणि 3. प्रश्न काय विचारलाय हाऊ मेनी पेअर्स ऑफ को प्राईम नंबर्स आर देअर, म्हणजे किती पेअर्स आहेत टोटल 3 पेअर्स आहेत. सो ऑप्शन 1 येईल. फक्त ही पेअर नाहीये को प्राईम, त्याच्यामध्ये 1 आणि 3 दोन कॉमन आहेत गोष्टी, ह्याच्यामध्ये फक्त 1 1 1 सगळीकडे कॉमन आहे, म्हणून ऑप्शन आला आहे 3. नेक्स्ट बघा, what is the product of place values of digits underlined in the given decimal number 5.487. आता प्रश्न विचारला हे दोन जे अंडरलाईन डिजिट आहेत त्या दोघांच्या प्लेस व्हॅल्यूची प्रॉडक्ट काय. आता 4 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 0.4 आणि 7 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 0.007. बरोबर, म्हणजे ह्या दोघांची प्रॉडक्ट करायची म्हणजे 0.4 × 0.007 येईल. मग बघा 0 पॉईंट तर येणारच आहे, त्याच्यानंतर किती 0 आहेत 2 आणि 7 4 जा 28 म्हणजे काय येणार आहे आन्सर 0.0028. सो इथे ऑप्शन आहे 0.0028. नेक्स्ट बघा, ॲट हाऊ मेनी प्लेसेस शुड वी कट अ 56 मीटर लॉंग रोप इन ऑर्डर टू गेट पीसेस ईच ऑफ 8 मीटर लेंथ. 8 मीटरच्या लेंथची असे तुकडे करायचे त्या 56 मीटर रोपचे की त्याचे आपल्याला किती कट येईल. ॲट हाऊ मेनी प्लेसेस शुड वी कट, किती कट होतील त्याला. तर इथे बघा आता मी करून दाखवते. समजा ही 56 मीटर लॉंग रोप आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे समजा आपण इथे म्हणूयात आपण हे 8 मीटर इथे मी कट केला, हे दुसरं मी इथे 8 मीटर कट केला, हे तिसरं इथे मी 8 मीटर कट केला, चौथं 5वं 6वं. आता इथे आधी काउंट करा 56 झाले का 8 1 8 2 16 8 3 24
8 4 जा 32, 8 6 जा 48 आणि 8 7 जा 56. म्हणजे बघा ही 56 रोप इथे कंप्लीट झाली. बरोबर. आता किती कट मारायला लागलेत मला? 1 2 3 4 5 6 कट मारायला लागले, तेव्हा त्याचे 8 पीसेस बरोबर झाले. किती तिचे? 56 मीटर रोपचे. म्हणजे टोटल किती कट मारायला लागले मला? 1 2 3 4 5 6 कट मारायला लागले. इथे कट येणार नाही कारण इथे रोप संपतीये, त्यामुळे हा कट येणार नाही, इथेच कट संपतील. तर 6 कट आले. सो इथे बघा थर्ड ऑप्शन मार्क करा इथे 6. नेक्स्ट बघा, इफ 15% ऑफ 120 इज इक्वल टू 12% ऑफ स्क्वेअर, हा एम्प्टी स्पेस आहे, देन हे म्हणजे इथे समजा आपण एक्स म्हटलं तर एक्स बरोबर काय आहे? चला हे सॉल्व्ह करून दाखवते. आता 15% ऑफ 120, 15% ऑफ 120 म्हणजेच काय करतो आपण? 15/100 इंटू 120. सो इथे 0 0 कट झाला. त्याच्यानंतर 2 ने डिवाइड होईल इथे. 2 5 जा 10, 2 6 जा 12 आणि 5 1 जा 5, 5 3 जा 15. म्हणजे काय आलं हे? 3 इंटू 6 इज इक्वल टू 18 आलं. मग 15% ऑफ 120 किती मिळालं आपल्याला? 18 आन्सर मिळालं. आता प्रश्न काय विचारलाय? सो 12% ऑफ हे विचारले, इज इक्वल टू 18 आहे. ठीक आहे. हे बघा हे आपल्याला काय मिळालंय? 18. 18 इज इक्वल टू हे आहे, म्हणजे आता हे आपल्याला फाइंड करायचंय एक्स, हे फाइंड करायचंय. इथे आपण समजा एक्स म्हणूयात ह्याला. ठीक आहे, ह्याला एक्स म्हणूयात आपण. मग 12% म्हणजे किती? 12/100 इंटू एक्स इज इक्वल टू 18 येत आहे. बरोबर. आता ह्या एक्सला 18 एकटं पाडायला लागेल फाइंड करायचं म्हणजे मग हे 100 डिव्हिजनला इथे गेल्यावर काय होतील? मल्टिप्लिकेशनला जातील. सो एक्स इज इक्वल टू 18 इंटू 100 आणि हे 12 एक्स बरोबर मल्टिप्लिकेशनला आहेत, म्हणजे इथे गेल्यावर काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. सो खाली 12 येईल. आता डिवाइड करा. येस, 6 2 जा 12, 6 3 जा 18. बरोबर. 2 ने 100ला डिवाइड होत आहे, किती येतं? 100ला 2 ने डिवाइड केल्यावर 50 येतं. सो 50 इंटू 3 किती? 150. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 150. तर इथे ऑप्शन लिहा, इथे फोर्थ ऑप्शन 150. चला नेक्स्ट बघा काय सांगितलंय? इन द ॲडजॉइनिंग फिगर बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल्स मोर दॅन द नंबर ऑफ ऑब्च्युस अँगल्स. तर टोटल ॲक्यूट अँगल किती आहेत बघा बरं. ॲक्यूट अँगल म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे मग हा एक अँगल होईल, हा एक ॲक्यूट अँगल होईल, हा दुसरा होईल, हा तिसरा होईल आणि हा चौथा होईल. त्याच्यानंतर हा जो आहे हा पण ॲक्यूट अँगलच आहे, हा 5वा होईल. हा जो ॲक्यूट अँगल आहे हा किती होईल? 6वा होईल. म्हणजे टोटल किती झाले? 5 + 1 झाले, 6 अँगल झाले. बरोबर. आणि त्याच्यानंतर हा एक ॲक्यूट अँगल होईल. हा किती झाला? +1, 7 झाले. आणि हा पण एक ॲक्यूट अँगल होईल, किती झाले? +1. म्हणजे टोटल किती झाले? 8 ॲक्यूट अँगल झाले. आता ऑब्च्युस अँगल किती आहेत ते आपण मोजू. तर ऑब्च्युस अँगल म्हणजे किती? मोर दॅन 90. आता इथे बघा, इथे मी समजा हे धरलं तर हा 90च्या पुढे गेलेला आहे, म्हणजे हा एक मोठा तर एक ऑब्च्युस अँगल आहे. बरोबर. आणि अजून कुठला आहे? हा एक धरूयात आपण. हा मोठा आहे का 90पेक्षा? बघा बरं, नाहीये. हा समजा इथे धरला तर हा 90च्या आधीच येतोय, 80. ॲक्यूट अँगल बघा, हा ॲक्यूट अँगल आपण धरलाच नाही. हा आता मी कारण मोजल्यावर मला कळलं की हा पण एक ॲक्यूट अँगल आहे. म्हणजे हा पण एक ॲक्यूट अँगल आहे, म्हणजे 9 ॲक्यूट अँगल आहे. 8 + 1 9. आणि ऑब्च्युस अँगल फक्त एकच आहे, म्हणजे 9 - 1 किती होतं? 8 होतं. सो ऑप्शन इज इथे सेकंड 8. म्हणजे टोटल ॲक्यूट अँगल 9 आहेत, ऑब्च्युस आहे 1. सो 9 - 1 इज 8. म्हणजे 8चा डिफरन्स आहे दोघांमध्ये. चला 63 बघा. हाऊ टू राईट 3/4 ऑफ 13,000 इन इंटरनॅशनल न्यूमरल. चला 63 आपण सोडून बघूयात. काय विचारलंय? 3/4 ऑफ 13,000. म्हणजे आपण कसं लिहितो? 3/4 ऑफ 13,000. म्हणजे ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन करतो आपण. सो 3/4 इंटू 13,000. सो 4 ने याला डिवाइड होतं का बघूयात. 4 1 जा 4, 4 3 जा 12. बरोबर. मग 1 उरतो, म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला? 10 तयार झाला. मग 4 2 जा 8, परत 2 उरले, म्हणजे पुढचा नंबर 20 तयार झाला. 4 5 जा 20 आणि 4 0 जा 0. म्हणजे किती राहिलं? 3 इंटू 3,250. चला हे मल्टिप्लिकेशन करूयात. 3 0 जा 0, 3 5 जा 15, कॅरी ओव्हरला 1, 3 2 जा 6 + 1 इज 7,
3 3 जा 9, 9750. पण हा ऑप्शन इथे नाही आहे, पण आपला आन्सर बरोबर आहे. आणि इथे मागच्या वर्षी म्हणजे बोर्डाने म्हणजे हे जे महाराष्ट्र बोर्डाने पण डिक्लेअर केलं होतं की ह्याचे 2 मार्क तुम्हाला पूर्ण मिळतील, कारण त्यांचं हे ऑप्शन जे दिलेले हे सगळे चुकीचे आहेत. आन्सर हे बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही जर ह्याची आन्सरशीट तुम्हाला ह्या पेपरची बघायची असेल तर तुम्ही जी ह्याची साईट आहे त्या साईटचं मी नाव नंतर सांगेल, MPSC असं काही ते साईटचं नाव आहे, त्या तिथे जाऊन तर तुम्ही फेब्रुवारी 2025 असं आन्सर की जर शोधलं तर तुम्हाला ह्याची पूर्ण आन्सर की मिळून जाईल. ठीक आहे. तिथे पण त्या ह्याच्यामध्ये इथे असा स्टार केलेला आहे, ह्याचा अर्थ त्यांच्याकडे हा ऑप्शन नाहीये. जो ह्याचे 2 मार्क ह्या मुलाने जो पेपर दिलाय त्यांना ह्याचे पूर्ण मिळाले. ठीक आहे. हे आन्सर बरोबर आहे इथे. नेक्स्ट सॉल्व करूयात. हाऊ टू राईट 7 and 6/100 इन डेसिमल नंबर. आता 7 हा होल नंबर आहे आणि 6/100 आपण कसं लिहितो, 6/100 कसं लिहितो आपण 0.06 लिहितो, म्हणजे आन्सर काय येणार आहे 7.06. सो इथे कुठला ऑप्शन आहे, फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. लेंथ ब्रेथ हाईट ऑफ 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट कॅन बी मेजर्ड. बरोबर आहे. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टची लेंथ ब्रेथ हाईट मोजता येते. 2 डायमेन्शनल फिगर इज अनफोल्डेड प्रेझेंटेशन ऑफ द 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. हे पण बरोबर आहे. ऑल 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अपियर सेम फ्रॉम ऑल द साइड्स. हे बरोबर आहे का, नाही. सगळे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट सगळीकडनं सेम दिसतात का, नाही. आता हा 3 डायमेन्शनल आहे, हे इरेजर, मग हे आणि हा समजा मी पेन घेतला, हा पण 3 डायमेन्शनल आहे, मग हे दोन्हीकडनं सगळीकडनं सेम दिसत आहेत का, नाही. सो इथे थर्ड ऑप्शन हे फॉल्स आहे. आणि सरफेस ऑफ ए क्यूब इज स्क्वेअर. बरोबर आहे. क्यूबचा सरफेस काय असतो, स्क्वेअर असतो. नेक्स्ट बघा. विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर टू ऑब्टेन स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर. चला हे करून बघूयात आपण. नीट लक्ष द्या बघा काय सांगितलं. विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड. असा कुठला नंबर आपल्याला मायनस करायचा आहे, कशातनं, फ्रॉम ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आपल्याला काय माहिती आहे, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर काय आहे 99999. हा ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आहे. टू ऑब्टेन स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर. आता स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर काय आहे 1000 आहे, पण आपल्याला काय विचारलंय ऑड नंबर. मग स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर काय येणार आहे, ऑड नंबर येणार आहे 1001. बरोबर. आता हा ऑड नंबर झाला. स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर हवा आहे आपल्याला, म्हणजे पहिला नंबर इथे काय येणार आहे 1 येणार आहे. मग आता ह्याचं काय विचारलंय की विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर, म्हणजे 900 किती आहे हे 99,999 मधून असा कुठला नंबर सबट्रॅक्ट केला की आपल्याला आन्सर मिळेल 1001. ठीक आहे. ही इक्वेशन तयार झाली आपली. आता आपल्याला एक्स फाइंड करायचा आहे. एक्स फाइंड करायला आपण काय करतो, हा एक्स मायनस ए हा इकडे गेल्यावर प्लस होईल आणि हे 1001 प्लस ए ही इकडे आल्यावर काय होईल, मायनस होईल. म्हणजे 99,999 मधून आपल्याला 1001 मायनस करायला लागेल, म्हणजे आपल्याला एक्स मिळेल. चला हे मायनस करूयात. मग इथेच आता मी लिहून घेते. 9 - 1 इज 8. 9 - 0 इज 9. 9 - 0 इज 9. 9 - 1 इज 8. 9 - इथे काहीच नाही, सो इथे 9 येईल. म्हणजे आन्सर काय मिळालं आपल्याला 98998 इज इक्वल टू एक्स. 98998 फर्स्ट ऑप्शन मार्क करायचे. चला नेक्स्ट बघा. इफ अ क्लॉक इज सोल्ड ॲट ₹4,560 द प्रॉफिट इज 470, देन व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ द क्लॉक. आता कॉस्ट प्राइस प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटचा फॉर्म्युला काय माहिती आहे आपल्याला 67. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मग प्रॉफिट दिलेला आहे 470. त्याच्यानंतर सेलिंग प्राइस दिलेली आहे का, येस, सोल्ड ॲट 4,560. 4,560. कॉस्ट प्राइस दिलेली नाही आहे, सो हे असंच राहील इथे. मग आता कॉस्ट प्राइस फाइंड करायला काय करायला लागेल हे इकडे घ्यायला लागेल आपल्याला, मायनस करायला लागेल. किंवा आता हे इथे केलं मायनस तर हा मोठा नंबर आहे, हा स्मॉलमधनं मायनस होणार नाही. मग कॉस्ट प्राइस आपण इकडे करूयात आणि हे 470 इकडे करूयात. सो कॉस्ट प्राइस इज इक्वल टू येईल 4,560 मायनस 470. कारण हे कॉस्ट प्राइस इथे गेल्यावर प्लस होणार आहे आणि हे 470 इथे प्लस आहे, इथे गेल्यावर ते मायनस होणार आहे, त्यामुळे हे इक्वल झालं. चला आता सबट्रॅक्शन करा. 0 - 0 इज 0.
6मधनं 7 जातील का नाही, म्हणजे इथे काय येणार आहे 16. 16 - 7 इज 9. म्हणजे इथे किती आला 4 आला. 4 - 4 इज 0. आणि हा 4 हा आहे तसाच राहणार आहे. सो 4090 रुपीज किती मिळालं आपल्याला, कॉस्ट प्राइस मिळाली. सो आन्सर बघा इथे 4090. येस, थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा 1 hour 22 minutes and 15 seconds इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंड्स. मग आता हे आपल्याला सगळे कन्वर्ट करायला लागेल. मग आता इथे सॉल्व करताना आधी काय करायचं, 1 hour इज इक्वल टू किती, 1 hour म्हणजे 3600 सेकंद, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं 22 मिनिट आहे. 22 मिनिट म्हणजे किती, तर 22ला 60ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला सेकंद मिळतील. सो हे येत आहे 1320 आणि सेकंद ऑलरेडी पुढचे किती आहेत 15 सेकंद. मग आता ह्या सगळ्याची ॲडिशन करायची. 3600 प्लस 1320 प्लस 15. 5 2 + 1 इज 3, 6 + 3 इज 9, 3 + 1 इज 4. म्हणजे 4935 किती मिळाले सेकंद मिळाले टोटल मिळून. 4935 सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा 69. इन द नंबर 58,721 द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट टेन्स प्लेस इज हाऊ मेनी टाइम्स द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 1000 प्लेस. ठीक आहे, इथे काय विचारलंय आधी लिहून घेऊ आपण, जे दिलंय ते लिहून घेऊ आधी आपण. 69 हा नंबर दिलेला आहे 58,721 हा नंबर दिलेला आहे. प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट टेन्स प्लेस. टेन्स प्लेस कुठला आहे 2, मग त्याची प्लेस व्हॅल्यू किती झाली 20 झाली. त्याच्यानंतर हाऊ मेनी टाइम द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स ॲट 1000 प्लेस. 1000 प्लेसला कुठला नंबर 8, मग त्याची प्लेस व्हॅल्यू किती झाली 8000 झाली. म्हणजे ह्या दोघांमध्ये आपल्याला काय करायला लागेल, डिवाइड करायला लागेल. म्हणजे आपल्याला कळेल की काय आन्सर येतं, किती टाइम्सनी तो नंबर, म्हणजे हे ह्याच्यापेक्षा 8020 पेक्षा किती टाइम्सनी मोठा आहे ते कळेल. सो इथे 1 इथे 0 कॅन्सल झाला. 2 1 = 2, 2 4 = 8, 2 0 = 0, 2 0 = 0. म्हणजे 1/400 टाइम्सनी किती मोठा आहे 8020 400 टाइम्सनी हे मोठा आहे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा. व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स अंडरलाईन इन द नंबर 54718. आता इथे फेस व्हॅल्यू म्हणजे काय आहे तो नंबर, ह्याची प्लेस व्हॅल्यू येत नाही. 5 ची फेस व्हॅल्यू आहे 5, 1 ची फेस व्हॅल्यू आहे 1, दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येतं 1, सॉरी 5 × 1 = 5. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यूला आपण इथे असतं तर 10 घेतलं असतं. फेस व्हॅल्यू म्हणजे आहे तो नंबर घ्यायचा आणि त्या दोघांची प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. चला नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग कन्वर्जन इज इनकरेक्ट. आता हे थोडंसं जरा मोठं आहे, समजायला अवघड आहे, ते मी लिहून देते. 71. आता पहिले आहे 537 मीटर इज इक्वल टू 5.37 हेक्टोमीटर. आता बघा 1 हेक्टोमीटर इज इक्वल टू आहे 100 मीटर. ह्याला मी 100ने मल्टिप्लाय केलं की हे सॉरी डिवाइड केलं की हे बरोबर येणार आहे 5.37 बरोबर येणार आहे. सो हे बरोबर आहे कन्वर्जन. त्याच्यानंतर सेकंड काय आहे, सेकंड आहे 23.5 डेसिमीटर. 23.5 डेसिमीटर इज इक्वल टू 235 सेंटीमीटर. 235 सेंटीमीटर. मग आता इथे 1 डेसिमीटर म्हणजे किती 10 सेंटीमीटर. म्हणजे 235ला मी 10ने डिवाइड केलं तर मला हे मिळणार आहे 23.5 मिळणार आहे. म्हणजे हे कन्वर्जन हे पण बरोबर आहे. चला थर्ड बघूयात. थर्ड आहे 35 डेकामीटर. 35 डेकामीटर इज इक्वल टू 0.35 किलोमीटर. आता इथे 1 डेकामीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आहे. सॉरी हे डेसिमीटरचं आहे. 1 आपल्या इथे 1 काय विचारलं आहे 35 डेकामीटर. मग 1 डेकामीटर इज इक्वल टू किती आहे 10 मीटर आहे. आणि 1 किलोमीटर इज इक्वल टू किती आहे 1 किलोमीटर म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1000 मीटर आहेत, बरोबर. म्हणजे हे किती झाले 1000 मीटर. म्हणजे हे 1 डेकामीटर म्हणजे 10 मीटर आहेत.
म्हणजे हे कन्व्हर्जन पण बरोबर आहे. आता 4 चेक करूयात. 4 आहे 5725 सेंटीमीटर इज इक्वल टू 57.25 डेकॅमीटर. आता इथे बघा, इथे 1 डेकॅमीटर म्हणजे किती आहे, 1000 सेंटीमीटर आहे. मग 1000नी ह्याला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, किंवा ह्याला डिवाइड केलं आपण 1000नी, तर हे आन्सर येणार आहे का, नाही येणार आहे. करून बघा तुम्ही. 1000नी समजा घेतलं की आता 5.725 येईल, बरोबर. 5725 ला जर मी 1000नी डिवाइड केलं तर आन्सर किती येणार आहे, 5.725 येईल. आन्सर काय आहे, 57.25. सो हे कन्व्हर्जन चुकीचं आहे. सो इथे येईल 4th ऑप्शन. नेक्स्ट बघा, फाइंड द लार्जेस्ट 5 डिजिट नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 8 युजिंग डिजिट्स 5, 0, 4, 8, 6 ओनली वन्स. आता हे जे डिजिट तयार करत बसायपेक्षा आपण हे ऑप्शन मधले ट्राय करूया डायरेक्ट, की कुठला नंबर आहे जो 8नी कम्प्लिटली डिवाइड होतोय. कारण ह्याचे आपण जर डिजिट नंबर करायचे म्हटलं तर हे खूप सारे नंबर होतील, 5 डिजिट नंबर. ठीक आहे, मग आपण हे एक एक ऑप्शन ट्राय करूयात. चला, तर पहिल्या ह्याला आता डिवाइड करून बघूयात 8नी. 8, 6, 5, 4, 0. तर मी माझ्यासारखी नॉर्मल टी डिव्हिजन पण करू शकते, पण हे तुम्हाला कळणार नाही, म्हणून आता ही अशी डिव्हिजन करते मी. सो पहिलं काय येईल बघा, इथे 8ने डिवाइड करूयात. चला, इथे काय येईल, 8 1 जा 8 येईल. ठीक आहे, इथे 0. मग हा 6 खाली घेतला, मग 6ला तर डिवाइड होणार नाही, मग इथे आपण काय घेतो, 0 घेतो, आणि मग पुढचा नंबर खाली घेतो, म्हणजे 65 आलं. म्हणजे इथे काय आलं, 8 8 जा 64. इथे राहिला 1. मग हा 4 खाली घेतला, 8 1 जा 8, 8 2 जा 16, म्हणजे 8 1 जाच 8 घ्यायला लागेल. सो 14 - 8 इज 6. मग हा 0 खाली घेतला. आता परत काय येईल, 8 8 जा 64 आहे, आणि 8 7 जा 56 आहे. म्हणजे हे 4 राहिले, म्हणजे हे पूर्ण डिवाइड होत नाहीये. सो हा नंबर येणार नाही. आपण सेकंड नंबर ट्राय करूया. सेकंड नंबर काय आहे, 80456. 80456 याला 8ने डिवाइड करायचं आहे. परत बघा, 8 1 जा 8, 0 येईल इथे. त्याच्यानंतर हा 0 आपण खाली घेतला. ठीक आहे, ह्या 0ला पण डिवाइड होणार नाही, सो पुढचा नंबर घेतला, हा 0 खाली घेतला आपण इथे. ठीक आहे, 8 0 जा 0 हे झालं असं. ठीक आहे, म्हणजे इथे 0 झालं. परत आपण 4 खाली घेतला, पण आता 4ला डिवाइड होणार नाही 8नी, सो आपण परत एक 0 घेतला, आणि मग हा 5 खाली घेतला. ठीक आहे, 8 5 जा 40, सो इथे येणार आहे 40. हे 5 राहिले, मग हा 6 खाली घेतला, आणि 8 7 जा 56. म्हणजे हा नंबर पूर्ण डिवाइड झाला 8नी. ठीक आहे, आता आपण थर्ड ट्राय करूयात, कारण तिसरा नंबर पण आहे मोठा अजून त्याच्यापेक्षा. काय सांगितलंय, फाइंड द लार्जेस्ट 5 डिजिट नंबर. त्यामुळे लार्जेस्ट नंबर आपल्याला घेऊन बघायला लागणार आहे. तर हा तर स्मॉलेस्ट आहे, त्यामुळे हा एकच नंबर आपल्याला ट्राय करायला लागेल आता. ठीक आहे, 86504. 86504 याला आपण 8ने डिवाइड करूयात. चला, 8 1 जा 8 येईल इथे, ते 0 राहिला. परत हा आपण 0 खाली घेतला, 0ला परत 8 0ने डिवाइड होईल, सो 8 0 जा 0, सो इथे 0 राहिला. आपण मग 5 खाली घेतला, मग 5ला 8ने डिवाइड होणार नाही, म्हणून आपण परत एक 0 घेतला, आणि पुढचा 0 इथे खाली घेतला. म्हणजे आता काय होईल, 8 5 जा 40, त्याच्यानंतर 8 6 जा 48, सो इथे येईल 48. सो 50 - 48 इज 2. मग 4 राहिला होता तो आपण खाली घेतला, आणि 8 3 जा 24, मग 0. ह्याला पण पूर्ण डिवाइड होत आहे. म्हणजे ह्या दोन नंबर मधला लार्जेस्ट नंबर कुठला आहे, 504. हा 456 आहे, हा 504 आहे, म्हणजे हा ऑप्शन आपला बरोबर येईल. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा, 86504. चला, नेक्स्ट बघा, रशीद परचेस 27 kg शुगर ॲट द रेट ऑफ 37 per kg. इफ ही सोल्ड ऑल द शुगर ॲट ₹940, देन हाऊ मच वॉज द प्रॉफिट ऑर लॉस इन द ट्रेड. आता त्यांनी शुगर कितीला विकत घेतली, त्याच्यात आपल्याला काय करायला लागेल, 27 kgला 37नी मल्टिप्लाय करायला लागेल. चला, हे मल्टिप्लिकेशन करूया. 7 7 जा 49, इथे येणारे 9, इथे येणारे 4 कॅरी ओव्हरला. 7 2 जा 14, 14 + 4 इज 18, इथे येणारे 0. 3 7 जा 21, कॅरी ओव्हरला 2, 3 2 जा 6 + 2 इज 8. सो काय आन्सर मिळालं, 999. म्हणजे त्यांनी विकत कितीला घेतली, 27 kg शुगर 999ला टोटल. ही एका kgची किंमत आहे. इफ ही सोल्ड ऑल द शुगर ॲट 940,
आणि 940ला विकली, म्हणजे ही काय झाली, सेलिंग प्राइस झाली. कॉस्ट प्राइस किती आहे, 999. म्हणजे काय झालं, 999 कॉस्ट प्राइस जास्त वेळ त्याला काय झालं, लॉस झाला. मग लॉस कितीचा झाला, तर 999 मायनस 940 करून बघायला लागेल. सो 9 मायनस 4 इज 5, 9 मायनस 9 इज 0. म्हणजे हे काय झालं, त्याला लॉस झाला, लॉस ऑफ 59 रुपीज. इथे येईल फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हॉट विल बी द पिरियड टू गेट सिम्पल इंटरेस्ट ऑफ ₹3,750 ऑन द प्रिन्सिपल ऑफ 6,000 ॲट द रेट ऑफ 12%, म्हणजे 12.5% पर ॲनम. म्हणजे इथे सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला जो माहिती आहे तो लिहून घेऊया आपण. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. मग आता इथे सिम्पल इंटरेस्ट ऑलरेडी दिलेला आहे. किती दिलेला आहे, 3,750. प्रिन्सिपल अमाऊंट आहे 6,000. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12.5. 12.5 म्हणजेच काय, 12.5 इंटू T जो आपल्याला काढायचा आहे T, आणि येणार इथे 100. मग आता इथे 100 मध्ये बघा इथे हे 2 0 गेले, म्हणजे इथे किती राहिले, 60 इंटू 12.5. सो ते आपण मल्टिप्लिकेशन करून बघूयात. 60 इंटू 12.5, 12.5 इंटू 6 आधी करूयात आणि मग वरती 0 घेऊयात. ठीक आहे, इथे येईल 6 5 30, इथे येईल 3, 6 2 12 प्लस 3 इज 15, कॅरी ओव्हरला 1, 6 1 6 प्लस 1 इज 7, म्हणजे 750. आणि पॉईंट कुठे येणार, इथे 0. म्हणजे हा जो आपण ऑलरेडी एक 0 घेणार होतो 60 ने मल्टिप्लाय केल्यावर, तो इथे सॉरी आता इथे आपण 60चा 0 ने आपण मल्टिप्लाय केला होता, तो इथे 0 आपण ठेवला. आणि मग पॉईंट कुठे येणार आहे, एका डेसिमल नंतर. म्हणजे आन्सर किती आलं, 750. म्हणजे इथे किती येणार आहे, 3750 इज इक्वल टू 750 इंटू T. बरोबर. मग आता हे T चे इथे मल्टिप्लिकेशनला, म्हणजे 750 इथे काय जाईल, डिव्हिजनला जाईल. सो 3750 डिवायडेड बाय 750 इज इक्वल टू T. 0 0 गेलं. आता हे डिवाइड करूयात, 25 ने डिवाइड होईल हे. आता मी इथे T इज इक्वल टू येईल 3750 डिवायडेड बाय 750. सो इथे 0 0 कॅन्सल झाला. 5 ने डिवाइड होईल. 5 2 सॉरी 5 1 1, त्याच्यानंतर 2 राहिले. 5 5 25, 5 7 35, 2 राहिले. 5 5 25, आणि 15 1 15, 15 5 75. म्हणजे इथे किती आलं, T इज इक्वल टू 5 इयर्स. टाइम पिरियड आपल्याला किती मिळाला, इथे 5 इयर्स. इथे येईल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा, आरोही परचेस कर्ड फॉर ₹17, मिल्क फॉर ₹72, पनीर फॉर ₹55 and 3 quarters. She gave the shopkeeper ₹200 note. How many rupees will the shopkeeper return to आरोही? आता ह्या सगळ्याची पहिले आपण ऍडिशन करून घेऊयात. ऍडिशन कशाची होईल, 17 प्लस 72 प्लस 55 and 3 quarter, म्हणजे 55.75 पैसे, म्हणजे 55 रुपीज आणि 75 पैसे. 3 quarter ना, म्हणजे 75 पैसे. सो इथे 0 0, इथे 0 0, ह्याची ॲडिशन करूयात. 750, 7 प्लस 2 इज 9 प्लस 5 इज 14, कॅरीवरला गेला 1, 7 प्लस 5 इज 12 प्लस 13 प्लस 14, 144. म्हणजे एवढे तिने पैसे खर्च केले. आणि तिने नोट किती दिली दुकानदाराला, 200ची. मग तो तिला पैसे किती परत देईल, म्हणजे आपल्याला काय, चला म्हणजे आपण 200ला नोट दिली, 200ची नोट तिने आरोहीने दिली. त्याच्यातनं आपल्याला किती मायनस करायला लागतील, मग आता 144.75 मायनस करायला लागतील. म्हणजे इथे येणारे 0 0, मग आता 0, इथे येणारे 10, 10 मायनस 5 इज 5, म्हणजे इथे किती आलं, 9. हे या 2 मधनं आपण एक एक इथे बरोबर गेला ना, म्हणजे इथे 9 येणार, इथे नाही येणार, इथे 1 येणार. सो 9 मायनस 7 इज 2, 9 मायनस 5 इज सॉरी 9 मायनस 4 इज 5, 9 मायनस 4 इज 5, 55.25, 1 मायनस 1 इज 0. म्हणजे हे आन्सर आपल्याला मिळालं. किती रुपये परत दिले तिने, दुकानदाराने तिला 55.25. सो इथे थर्ड ऑप्शन. अशा प्रकारे आपला मॅथ्सचा पेपर पण इथे संपलेला आहे. आता पुढचा व्हिडिओ मी मराठी आणि इंटेलिजन्स त्याचा घेऊन येईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.